नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, योग्य स्ट्रॅटेजीने अभ्यास करताय ना? बघा, महाटेट 2025 आपल्या समोर आहे आणि आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. बघा, अभ्यास तर सगळेच करतायत आणि तुम्ही सुद्धा जीव तोडून अभ्यास करत असाल, वेळ वाचवत असाल, अभ्यास करत असाल, मला पूर्णतः खात्री आहे. फक्त प्रश्न काय निर्माण होतो की सगळेच जर समजा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करतात तर मग चूक कुठं होते? पेपर सोडवताना चूक होऊ शकते. मग पेपर सोडवताना चूक जर झाली तर जे काही अभ्यास केलाय ना त्याला काही अर्थ राहत नाही. कारण आपण जे काही निश्चित ध्येय आहे तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. त्यामुळे मॅक्झिमम स्कोअर करण्यासाठी काहीतरी काळजी घ्यावी लागते. लक्षात घ्या, जसं मॉक टेस्ट सोडवतो, फक्त मॉक टेस्ट किती सोडवलं याला महत्व नाहीये. मॉक टेस्ट सोडवत असताना मी जी स्ट्रॅटेजी बिल्ड केली का, माझे कमकुवत बाजू कोणते आहेत, माझे स्ट्रॉंग बाजू कोणते आहेत, मी कुठे सावध राहिलं पाहिजे, कुठल्या प्रश्नावर मूव झाला पाहिजे, कुठल्या प्रश्नावर थांबलं नाही पाहिजे, या सगळ्या गोष्टींची स्ट्रॅटेजी ठरवणं गरजेचं आहे. तेव्हाच ते मॉक टेस्ट देण्याला अर्थ आहे आणि तेव्हाच आपण स्ट्रॅटेजी बिल्ड करू शकतो. मॉक टेस्ट म्हणजे कितीतरी टेस्ट घेतले, 4-5 सोडत बसलाय असं नाहीये. लक्षात घ्या. राहिला प्रश्न हा की सर मी मॉक टेस्ट का सोडू? बऱ्याच जण वाटतं सर माझा अभ्यास पूर्ण नाहीये, माझा 70% झालाय, 100% झालाय, 10% झाला, 20%. बघा, अभ्यास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ती काही पूर्ण होत नाही. ते पूर्णतः त्याच्यामध्ये झोपून दिलं असेल तर निश्चितच तुमचा अभ्यास झाला असेल. हा, निश्चित असं होऊ शकते की काही चॅप्टर्स खूप छान झालेत, काही थोडे कमकुवत राहिलेत, काय हरकत नाही. पण तरीही मॉक टेस्ट सोडत असताना आपण आपली स्ट्रॅटेजी बिल्ड करणं खूप गरजेचं आहे की जेव्हा आपली एक्झाम आहे त्याच्या अगोदर हे आपल्याला पूर्णतः क्लिअर पाहिजे. बघा, 2017 ला एक्झाम झाली, 2022 ला जेव्हा मुलं स्क्रीनवर गेली ना थोडा प्रॉब्लेम झाला. कारण जे काही समजा आयबीपीएस ने एक्झाम घेतली त्याच्यामध्ये खूप बदल झाले होते 2017 आणि 2022 मध्ये. कारण बराचसा काळ गेला होता आणि एकदम अचानक जी प्रश्नपत्रिका त्यांच्या समोर आली त्याच्यामध्ये त्यांना थोडी अडचण निर्माण झाली. काहींना लक्षात घ्या माऊस हँडल करायला जमणार नाही, काहींना स्क्रोलिंग करायला जमणार नाही. हे सगळ्या काही गोष्टी नवीन होत्या विद्यार्थ्यांना आणि एकदम नवीन जर गोष्टी आल्या की थोडा प्रॉब्लेम क्रिएट होतोच. त्याच्यामुळे त्याची आपल्याला थोडीशी प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे आणि तेवढं थोडे आपल्याला परिचय असणं गरजेचं आहे की प्रश्न कसे येतात, मला कसं स्क्रोल केलं पाहिजे, कसं दुसऱ्या प्रश्नावर गेलं पाहिजे. बरं, जे काही मला आयकॉन दिसत आहेत मी समजावून सांगणारे सगळे काही आयकॉन आहेत, ते आयकॉनचा अर्थ काय होतो, त्याचा मी वापर कसा करू शकतो माझ्या स्ट्रॅटेजीसाठी, या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील. लक्षात घ्या, लेक्चर थोडं लेंथी होऊ शकतं पण निश्चित लक्षात घ्या शेवटपर्यंत थांबा, निश्चित तुम्ही याचा फायदा उठवू शकतात. लक्षात घ्या, ठीक आहे. आणि प्रायव्हेट व्हायच्या अगोदर पाहून घ्या. ओके, चला स्टार्ट करूया. सगळ्यात महत्वाचं स्ट्रॅटेजी कशी बिल्ड करायची खूप बेसिक पासून समजून घेऊ. त्याच्या अगोदर बघूया की एक्झाम मध्ये सर स्टार्ट कसं होतं आणि एक्झाम मध्ये स्टार्टची भीती माझी कशी निघून जाईल. त्याच्यासाठी थोडा मी परिचय देतो वेबसाईटला जाऊन आणि जेणेकरून तुम्हाला मी समजावून सांगतो. बघा, पहिली तर गोष्ट मला तुम्हाला हे समजावून सांगायची सर की बघा स्ट्रॅटेजी बिल्ड करा. सुरुवातीपासून समजावून सांगतो स्ट्रॅटेजी बिल्ड करायची, पण कसे बिल्ड करायचे. आता प्रत्येक तुम्ही कुठेही टेस्ट सिरीज जॉईन केलेली असेल त्याची देणे घेणे नाही. टेस्ट सिरीज लक्षात घ्या, मिनिमम टेस्ट ऑलरेडी मिनिमम टाइम मध्ये सोडवा आणि लक्षात घ्या की सकाळची टेस्ट सोडायचा बी आपल्याला अनुभव असावा, दुपारची टेस्ट सोडायचा अनुभव असावा. जो काही त्यांचा टाइमची रेंज आहे त्या टायमिंग मध्ये आपल्याला सोडायचा प्रयत्न करा. जर समजा तुम्ही वर्किंग असाल, वेळ नाही मिळत तर काय हरकत नाही, पण दिवसातून कमीत कमी एक टेस्ट तरी आपण सोडवली पाहिजे. बघा, सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीपासून समजावून सांगतो की स्ट्रॅटेजी कसे बिल्ड होते. बघा, सगळ्यात महत्वाची ही आपली वेबसाईट आहे, तुम्ही महाराष्ट्रटीचर.com वर जाऊ शकता. त्याच्यानंतर हे ती टेस्ट सिरीज आहे तिथून बाय करू शकता. 10 टेस्ट मिळून जातील तुम्हाला. ठीक आहे, 10 टेस्ट मिळून जातील. हे 10 टेस्ट ऑलरेडी जसं 2017 ला एक्झाम झाली, 2022 ला जसं मी टेस्ट सिरीज टाकली त्याच पद्धतीने टेस्ट सिरीज बनवली आहे की आयबीपीएस काय काय सुधारणा करू शकते याचा पूर्णतः अंदाज घेऊन. जसं लोकांनी 2017 प्रमाणे टेस्ट सिरीज दिली 2022 ला, पण आपण तसं नाही केलं. 2022 ला एक्झाम कोण घेत आहे आणि काही बदल होऊ शकते त्यानुसार आपली टेस्ट सिरीज होती आणि तुम्ही त्याचे रिव्ह्यू सगळे महाराष्ट्र टीचर टेलिग्रामला वाचले असतील की टेस्ट सिरीजचा किती लोकांना फायदा झालाय. ठीक आहे, जर तुम्ही जॉईन दुसरीकडे केलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण जी स्ट्रॅटेजी सांगतोय त्या पद्धतीने तुम्ही तिथे अप्लाय करा. आणि ज्यांनी जॉईनच केलं नाही, आपलं लिमिटेड ऑलरेडी लक्षात घ्या टेस्ट असतात, पण ते टेस्ट पूर्णतः तुम्हाला परिणाम दाखवून देऊ शकतात आणि चांगला रिझल्ट आणायला तुम्हाला उपयोगी होईल. स्ट्रॅटेजी चांगल्या पद्धतीने बिल्ड होईल. मग 149 रुपये किंमत ठेवलेली आहे, जी ऑलरेडी गेल्या वर्षी ही 499 होती, पूर्णतः कमी केली आहे. लक्षात घ्या, कमी वेळ आहे आणि काही हरकत नाही, पण पूर्णतः क्वालिटी नुसार ऑलरेडी टेस्ट आहेत आणि आयबीपीएस नुसारच बनवलेलं आहे. ठीक आहे, बरं, राहिला प्रश्न सर मग हे टेस्ट सिरीज मध्ये आहे काय. सगळ्यात महत्वाचं सर टेस्ट सिरीज मध्ये काय असतं बघा, लॉग इन करू शकता तुम्ही. बाय केल्यानंतर इथं तुम्ही नंबर टाकून लॉग इन करू शकता. लॉग इन करण्यासाठी तुम्ही पासवर्ड टाकू शकता किंवा ओटीपीने बी करू शकता. दोन्ही पद्धतीने तुम्ही लॉग इन करू शकता. ठीक आहे, आता ही महाराष्ट्रटीचर.com ही वेबसाईट आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्रटीचर.com जी ऑलरेडी आपली वेबसाईट आहे महाराष्ट्र टीचर ह्या ऍपची आणि महाराष्ट्र टीचर अकॅडमीची. ह्याच्यातून तुम्ही बाय करू शकता. ठीक आहे, लॉग इन केलं असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यातून टेस्ट सिरीज सोडायला तुम्हाला काहीच अडचण नाही. लक्षात घ्या, तुम्ही इथे जाऊन टेस्ट सिरीज सोडू शकता. टेस्ट सिरीज मध्ये ऑप्शन मध्ये जावा, इथे तुम्हाला दिसून येईल की हा सर हे टेस्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट टेस्ट दिसून येईल.
तिथं वाचून घेऊ शकता की काय आहे सर. इथं पहिली मॉक टेस्ट आहे. मॉक टेस्ट मध्ये रिअटेम्प्ट करू शकता. किती वेळा सोडवता येईल तुम्हाला. लक्षात घ्या, तर सूचना दिलेल्या आहेत. ह्या सूचना ऑलरेडी मी आयबीपीएस वेबसाईटला जाऊन तुम्हाला समजावून सांगेल. फक्त मला दाखवायचं काय की आयबीपीएस ज्या पद्धतीने एक्झाम घेतं त्या पद्धतीने पूर्णतः सूचनाही दिसून येतील आपल्या याला. आयबीपीएस प्रमाणेच तुम्हाला सगळं काही ऑलरेडी टेस्ट पेपर दिसून येईल आपल्यामधला. पूर्ण आयबीपीएस प्रमाणे हे सगळे ऐकून तुम्हाला तिथे दिसून येतील. तुम्हाला दाखवतो वाटलंच पुढे जाऊन. ठीक आहे, बघा याच्यामध्ये याचे इंस्ट्रक्शन्स आहे, त्याला टिकलं आय एम रेडी टू बिगिन करा. बघा हे पूर्णतः ऑलरेडी आयबीपीएस प्रमाणेच तुम्हाला इंटरप्रेस दिसून येईल. लक्षात घ्या, याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की ह्याचं मिनिंग काय हे बी समजावून सांगणार आहे मी तुम्हाला. याचं मिनिंग काय होतं ते पण ते आयबीपीएसच्या वेबसाईटला जाऊन समजावून सांगतो त्यांचा. आणि हे तुम्हाला दाखवतो की आयबीपीएसचे जो पेपर्स असंच असतात. तुम्हाला जाणीव असेल ज्यांनी काही पेपर दिलेले आहेत आयबीपीएसचे त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, इथं क्वेश्चन्स असतात ऑलरेडी. याला तुम्ही हाईड बी करू शकता. लक्षात घ्या, ऑलरेडी याचा अर्थ काय हे समजावून सांगतोय. पण तिकडे जाऊन समजावून सांगतो की तुम्हाला दिसून येईल की हा सर आपल्या टेस्ट सुद्धा महाराष्ट्रटीचर.com च्या टेस्ट सुद्धा महाराष्ट्र टीचर अकॅडमीच्या टेस्ट सुद्धा आयबीपीएस प्रमाणेच आहे. ठीक आहे, हे तुम्हाला दिसून येईल. सो पूर्णतः त्याच पद्धतीने तुम्हाला पूर्णतः दिसणारा जो काही समजा भाग आहे तो त्याच पद्धतीने दिसेल. काही बदल नाहीये. ठीक आहे, सगळ्यांचं मिनिंग तुम्हाला तिथे जाऊन समजावून सांगतो. आता आयबीपीएसच्या वेबसाईटला जाऊन थोडं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. बघा इथे ऑलरेडी तुम्हाला पहिल्यांदा ऑलरेडी स्क्रीनवर दिसून येईल की या पद्धतीने साईट दिसून येईल. तुमचा छानपैकी तो फोटो असेल, जो फोटो तुम्ही दिलेला आहे त्यांना कॅप्चर करून तो फोटो छानपैकी तिथे दिसत असेल तुमचा. ठीक आहे, तुम्हाला लॉग इन करून दिलं जाईल. लक्षात घ्या, तिथे काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही अगोदरच समजा साइन अप केलं तरी तुमचा टायमिंग चालू होणार नाही. सगळ्यांचा सोबत टायमिंग होईल चालू, त्यामुळे घाबरायचं नाही. पहिली गोष्ट ज्यावेळेस तुम्ही एंट्री कराल शांत डोक्याने लक्षात घ्या एंट्री द्या. बाकी डोक्यामध्ये काही विचारावं नका, घरचे आणू नका, काही प्रॉब्लेम्स असतील काही विचारावं नका. पूर्णतः कॉन्सन्ट्रेट करा 2 तास पूर्णतः पेपरवर. हे एक काळजी घ्यायची सगळ्यात महत्वाचं. मग गेल्यानंतर लक्षात घ्या की तुम्ही चेक करा की माझा माऊस वर्किंग आहे का, हे सगळ्या गोष्टी अगोदर पाहून घ्या. ओके, काही प्रॉब्लेम नाही. ओके, सॉरी. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की मी सर लॉग इन केलंय. लॉग इन केल्यानंतर तुमचा सगळ्यांचा वेळ सोबतच चालू होतो. आणि एक गोष्ट याच्यामध्ये की लक्षात घ्या, तुम्हाला लॉग इन केल्यानंतर समजा थोडा वेळ घेईल, ते 1-2 सेकंदांनी तुमच्या पुढे सूचना येतील. हे जवळपास 10-15 मिनिटं तुम्ही सूचना वाचू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. लक्षात घ्या, जे पण स्टार्ट टू बिगिन सगळ्यांचं एकाच वेळेस होतं, त्यामुळे तुम्ही सूचना वाचायला तुम्हाला काही अडचण नाही. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याच वेळेस काय होतं, तुम्ही कॉम्प्युटरवर जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला थोडं कॉम्प्युटर सिलेक्ट करायला होतो. काही जणांना थोडं म्हणजे रिस्पॉन्स थोडं कमी देतो. असं काही तुमच्याच बाबतीत घडत नाही, सगळ्यांच्या बाबतीत घडतं. त्याच्यामुळे घाबरायचं नाहीये. लक्षात घ्या, त्याचा ताण घ्यायचा नाही. सगळ्यांच्या बाबतीत 1-2 सेकंदाचा फरक पडू शकतो. उत्तर क्लिक केले थोडा वेळ घेत आहे, त्याच्यानंतर क्लिक दिसतंय सर, असं होऊ शकतं. त्यामुळे त्याला घाबरण्यासारखं काही नाही. हे सगळ्यांच्या बाबतीत तेवढं घडतं. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे त्याची काही काळजी करायची नाही, ताण निर्माण घ्यायचा नाही. त्याच्यामुळे काय होईल की आपला परफॉर्मन्स थोडा डाऊन होऊ शकतो, पण त्याचा विचार करायचा नाही. ठीक आहे, ही गोष्ट समजून घ्या. पण माऊस व्यवस्थित चेक करून घ्या. ओके, बरं, माऊसची बी आपल्या हाताळण्याची सवय लागली पाहिजे. त्यामुळे टेस्ट सिरीज मध्ये मॉक टेस्ट मध्ये ह्या गोष्टी आपल्याला आत्ताच करायच्या आहेत. लक्षात घ्या, कोणतरी मित्रांकडून किंवा रिलेटिव्हकडून लॅपटॉप घ्या, 9-10 दिवस लॅपटॉप घ्या आणि त्याची प्रॅक्टिस त्याच्यावरच करा. मी तुम्हाला 8 तास करेन. हा, मग तुम्ही मोबाईलवर सोडवता येत नाही का, मोबाईलवर सोडवता येते, पण आपल्याला माऊसची थोडी सवय लागली पाहिजे. मॉक टेस्ट म्हणजे ऑलरेडी ज्या पद्धतीने आपण तिथं टेस्ट सोडवत असतो, ज्या पद्धतीने आपण पेपर देत असतो, त्याच पद्धतीने आपण थोडं फील यावं, आपल्याला माऊसची सुद्धा सवय लावावी, त्याच्या मागचा हेतू असतो. सांगण्याचा मुद्दा काय होता सर की हे इंस्ट्रक्शन्स आहे त्याच्यामध्ये, याचा अर्थ काय असतो हे काळजीपूर्वक समजून घ्या. हे तुम्हाला समजावून सांगतो. बघा, सगळ्यात महत्वाचं आहे हे समजणं गरजेचं आहे. बघा, तुम्हाला एक गोष्ट समजून येत असेल की तुम्हाला काय दिसतंय की नॉट विजिटेड दिसतंय, यू नॉट आन्सर द क्वेश्चन्स. ह्याचं मिनिंग ऑलरेडी मी तुम्हाला डिटेल्स मध्ये समजावून सांगेल. फक्त मला सांगायची गोष्ट आहे की स्क्रोलिंगचा जो प्रॉब्लेम आहे ना, तो स्क्रोलिंगचा प्रॉब्लेम न होता, जर समजा तुमचा माऊसचा जर समजा स्क्रोलिंग जर वर्क करत नसेल तर तुम्ही माऊसचं लेफ्ट बटन इथं प्रेस करून, लेफ्ट बटन इथं बघा, इथं कर्सर आणायचा आणि लेफ्ट बटन प्रेस करून ह्याला खालीवर घेऊ शकता. ही गोष्ट लक्षात ठेवायची कधीही. जरी समजा मधलं जरी बटन वर्क करत नसेल तर ती गोष्ट लक्षात ठेवायची. इथं तुम्ही कर्सर घेऊन याला खालीवर करू शकता. ओके, हा एक मुद्दा. पण तुम्ही नेक्स्ट केल्यानंतर हे सूचना वाचू शकता. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं मी पुढे एक्सप्लेन करून सांगेल. इथं लँग्वेज चूज करायचे. समजा मराठी चूज केली, इंग्लिश चूज केली, त्या पद्धतीने जे तुम्ही कम्फर्टेबल आहेत, जे भाषा निवडायला तुम्ही ज्या भाषा दिलेल्या आहेत 2 त्याच्यापैकी 2 भाषा तिथं दिसतील. लक्षात घ्या, ती भाषा निवडायची आणि आय एम रेडी टू बिगिन करायचं आहे. इथं बॉक्स मध्ये क्लिक करून हे तुमच्या समोर आलेलं आहे. ठीक आहे, याचे तुमच्या समोर आता दिसून आलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचं इथं काय माहिती की क्वेश्चन तुम्हाला दिसून येतो. इथं क्वेश्चन दिसून येतो. आता एखाद्याला वाटलं, बऱ्याच वेळेस होतं की आयबीपीएस ट्रान्सलेट करताना थोडं वेगळ्या पद्धतीने ट्रान्सलेट करताना मिनिंग लागत नाही मराठी क्वेश्चनचा, तर काय हरकत नाही की तो क्वेश्चन आपण इंग्लिश मधून बी पाहू शकतो. आणि तेवढं आपल्याला बेसिक इंग्लिश जमलं पाहिजे. क्वेश्चन काय हार्ड नसतो. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये सर मला टेन्स जमत नाही, हे जमत नाही, असा काही प्रकार नाही. क्वेश्चनचा फक्त मिनिंग लागण्यासाठी व्यवस्थित, कारण
कारण मराठी भाषेमध्ये खूप प्रमाणित भाषेत जर ट्रान्सलेट केलं तर थोडी अडचण निर्माण होते. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल की इथं तुम्ही लँग्वेज चेंज करू शकता. बघा इथं लँग्वेज आहे, इथे हिंदी आलेला आहे, पण आपल्याला तिथं मराठी येईल. ज्या तुम्ही 2 भाषा निवडल्या तिथं तुम्हाला भाषा दिसून येईल. तसं इथं बघा ट्रान्सलेट झाला. ही IBPS वेबसाईट असल्यामुळे तुम्हाला हिंदी दिसते. तुम्ही मला सर तुमच्या वेबसाईटमध्ये हिंदी कसं काय? ठीक आहे, ही माझी वेबसाईट नाहीये. माझं तुम्हाला दाखवलं ऑलरेडी की IBPS प्रमाणेच ऑलरेडी आपल्याकडे तुम्हाला दिसत असेल. हे सगळं पूर्णतः IBPS प्रमाणे आपली टेस्ट सिरीज आहे, हे दाखवायचं होतं मला तुम्हाला. आणि मला हे समजावून सांगायचं आहे की तुम्ही इथं लँग्वेज सुद्धा चेंज करू शकता क्वेश्चनची. ओके, त्याच पद्धतीने तुम्हाला पुढे जाता येतं सेव्हनेस करून. आता सगळ्या डिटेलमध्ये समजावून सांगणार जाणार आहे तुम्हाला याचा अर्थ काय होतं. बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं समजून घ्या याचा अर्थ काय आहे ते. बघा बॅक येतो थोडं आणि समजावून सांगतो. बघा आता समजा हा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन समजला तर ठीक आहे, याच भाषेत जी भाषा निवडली ते सोडून, नाही समजलं तर मी तिथे व्ह्यू मधून नाही असं काही नाही की परत तुम्ही बघा इथं जर भाषा निवडली. बघा आता मी इथं भाषा निवडली, हिंदी केली. आता तुम्ही कुठली करणार? मराठी करणार. इंग्लिश मिडियम आहे ते मराठी करणार. समजा त्यांना समजण्यासाठी समजा मराठी निवडली ते इंग्लिशमध्ये समजून घेऊ शकतात. इथे ते फक्त त्या क्वेश्चनचीच फक्त भाषा बदलते, पूर्णतः बदलत नाही. पूर्ण पेपरची भाषा बदलणार नाही, लक्षात घ्या. पण पहिली जी भाषा निवडली होती ना तुम्ही सुरुवातीला, ती त्याच्यासाठी की पूर्ण पेपर कशामध्ये हवा आहे सुरुवातीला तुम्हाला त्या क्वेश्चनची. आता समजा मी इथं आन्सर दिलं, समजा मी काहीतरी आन्सर दिला आणि परत सेव्हनेस केलं तर पुढच्या क्वेश्चनकडे मी जाणार, लक्षात घ्या. ओके, आता सर याचा अर्थ काय? मग परत कुठला क्वेश्चन आला लक्षात घ्या, परत तुम्हाला लँग्वेज मध्ये बदल दिसून येतो. अलग लक्षामध्ये हे समजून घ्या. आता सगळ्यात महत्वाचं आहे सर याचं मिनिंग काय असतं, यांचं मिनिंग काय? याचं मिनिंग काय लक्षात घ्या. जे ग्रीन आहे ना तुम्ही उत्तर दिलेलं आहे, जे ग्रीन आहे तुम्ही उत्तर दिलेलं, लक्षात घ्या. जे ग्रीन आहे तुम्ही उत्तर दिलेलं असा अर्थ होतो, हे समजून घ्या. जे ग्रीन आहे तुम्ही उत्तर दिलंय. मग हे जे व्हाईट कलर मधले काय सर, ह्याचं तुम्ही उत्तरच दिलेलं नाही किंवा तिथं पोहोचलेत नाहीत. याचं लक्षात घ्या, तुम्ही पोहोचलेलेच नाहीत. अलग लक्षामध्ये इथं पोहोचलेत नाहीत. आपण कुठपर्यंत पोहोचलो? आता तुम्ही सर 1-2 का रेड दिसत आहे, याचे उत्तर दिलेले नाहीत. आपण रेड म्हणजे उत्तर दिलेले नाहीत, आणि जे काय व्हाईट कलर दिसतंय ना तिचे तुम्ही पोहोचलेत नाहीत, अजून नॉट व्हिजिटेड आहे. आता सर मग याचा उपयोग कसा करायचा आहे मी डिटेल्स मध्ये सांगणार आहे, पण इथं समजून घ्या. जर उदाहरणार्थ समजा हा क्वेश्चन आहे, असा क्वेश्चन सर मला परिचयाचं वाटतं, मी वाचलेला वाटतं, पण मला थोडा वेळ घेईल, मी याला मार्क फॉर रिव्ह्यू करेल. आता मी कुठलंच आन्सरचे काय केलं रे, कुठलंच आन्सर मी मार्क केलं नाही. मी फक्त काय केलं की हा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन मला येतोय सर, मी वाचलेल्या चॅप्टर मधला आहे, वाचलेले कन्सेप्ट आहेत, वाचलेला अभ्यासलेला आहे, तर मला फक्त मार्क फॉर रिव्ह्यू केलं तर मी पुढच्या क्वेश्चनवर जाईल आणि मला कळेल तिथं की याच्याहून सर मार्क फॉर रिव्ह्यू, पण इथं ग्रीन काहीच नाही. याचा अर्थ मी याचं उत्तर दिलेलं नाही, फक्त ती मी असं थोड्याला जाणीव असावे, कळावं मला त्या क्वेश्चनवर जाऊन, कारण हे क्वेश्चन मी कुठेतरी वाचलेलं, थोडा विचार करावा लागेल, त्याच्यासाठी मी केलेलं आहे. त्याचा उपयोग कसं स्ट्रॅटेजीनुसार करायचं मी पुढे सांगतोय तुम्हाला. आता उदाहरणार्थ समजा हा क्वेश्चन आहे, असं समजा हे 5 नंबरचा क्वेश्चन आहे. बघा याच्यामध्ये आपल्याला 4च पर्याय असणार आहेत, 5 पर्याय नसणार आहेत, बरोबर आहे का नाही? पण मला वाटलं समजा 4 पैकी मला 2 कधी कन्फ्युजन आहे की मला वाटतं सर बी असू शकतं आणि डी असू शकतं. मग समजा मला बी अगोदर चांगली गॅरंटी वाटते की सर बीच असेल, तर मला बी उत्तर द्यायचं आहे. मग आपण बरेच जण वाटतं की नंतर सोडायचं क्वेश्चन, नाही तर बी उत्तर द्यायचं आहे, जास्त विचार नाही करायचा त्याला. बी वाटतंय ना, ठीक आहे, 2 पैकी 2 नाही वाटतात, 2 आहेत वाटतात, तर त्याच्यातलं बी निवडायचं, मार्क फॉर रिव्ह्यू करायचं. बघा मार्क फॉर रिव्ह्यू कधी, हे ग्रीन कधी आलं, व्हायलेट कलरला ग्रीन कधी आलं, जेव्हा तुम्ही पर्याय निवडताय तेव्हाच. जर पर्याय नाही निवडला आणि मार्क फॉर रिव्ह्यू केलं की फक्त व्हायलेट कलर दिसतो. व्हायलेट कलर म्हणजे तुम्ही वाचलाय, त्याला ऑलरेडी वाचलंय असं त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो, पण त्याचा अर्थ काय, मार्क फॉर रिव्ह्यू म्हणजे तुम्हाला परत यायचं आणि ते व्यवस्थित पाहायचंय. आणि याचा अर्थ काय की आपण 2 पर्याय ऑलरेडी ती स्ट्रॅटेजी मध्ये तसं करतो. याचा अर्थ काय की तुम्ही मार्क केलेले आन्सर मार्क केले. आता बघा हे सगळं काय आहे समजा सर, ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. मग परत सर जर समजा मला एखाद्या क्वेश्चनवर परत यायचं, मला उत्तर चेंज करायचंय, ठीक आहे, करू शकता तुम्ही. डायरेक्ट त्या प्रश्नावर टिक करू शकता. बघा ह्या प्रश्नावर टिक केलं, पहिल्या ज्याला आन्सर दिलं ना तुम्ही पहिल्या क्वेश्चनवर आलो पाहू शकताय. पहिल्या क्वेश्चनवर परत मी उत्तर देऊन जाऊ शकतो, लक्षात घ्या, उत्तर देऊन जाऊ शकतो. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची. उदाहरणार्थ समजा मला 7 नंबर क्वेश्चनवर जायचं, मी 7 नंबर क्वेश्चनवर गेलो, ठीक आहे, 7 नंबर क्वेश्चनला मी आलो, बघा 7 नंबरला आलो, ठीक आहे. पण मला वाटलं सर 7 बी नाही सोडवायचा, मला 7 बी नाही सोडायचं. आता मुलं काय करतात, याला समजा बीला मुलाला वाटतं चला 7चं सोडवायचंय सर, आता मला वाटलं की बी आहे सर, बी उत्तर दिलं. आणि मुलाला वाटतं चला मला 10च्या आता 10 वर जायचंय. लक्षात घ्या, कुठल्याही प्रश्नाचं जर समजा तुम्हाला उत्तर कन्फर्म करायचं असेल, सेव्ह नेस्टच करावं लागतं, तेव्हाच त्याचं उत्तर दिलं जातं. जसं बघा 7 नंबरला तुम्हाला उत्तर आलं. पण जर समजा तुम्ही सेव्ह नेस्ट केलं नाही, समजा इथं असं निवडलं, आता इथं म्यानमार निवडलं आणि तुम्हाला डायरेक्ट आता बघा निवडलं आणि मला डायरेक्ट पुढे जायचं पुढच्या क्वेश्चनवर, तर तुम्ही काय करणार लक्षात घ्या, तुम्ही काय करणार, इथला कुठला तरी क्वेश्चन निवडणार, पुढे जाणार. बघा तर आपण 9 नंबरला तुम्हाला उत्तर दिसून आलं नाही,
9 नंबरला उत्तर दिसून आलं. त्याचं कारण काय आहे की ऑलरेडी आपण तिथं काय केलं, इथं पर्याय निवडला पण सेव्ह आणि नेक्स्ट केलं नाही, सेव्ह आणि नेक्स्ट केलं नाही, त्याच्यामुळे याचा अडचण होऊ शकतं. हे ऑलरेडी इंटरफेअर आहे. ह्याला डिटेल्स मध्ये स्ट्रॅटेजी मध्ये कसं आपण वापर करू शकतो ही पाहू शकतो. काय समजलं आतापर्यंत? ग्रीन मध्ये मी आन्सर दिलेलं आहे सर, रेड मध्ये म्हणजे मी त्याचा आन्सर दिला नाही सर. हे जे पांढऱ्या कलर मध्ये असते सर मी तिथपर्यंत पोहोचलोच नाही. आता तुम्ही म्हणाल सर 9 ला पोहोचलो होतो ना आपण, मग तसं का दिसतंय? 9 ला पोहोचलो होतं तसं का दिसतंय? कारण 9 ला पोहोचलो तर आपण उत्तरच दिलं नाही. अलग लक्षामध्ये. आता मार्क फॉर रिव्ह्यूचा अर्थ काय सर? मार्क फॉर रिव्ह्यू मी त्या प्रश्नाला पोहोचलो सर, पण ऑलरेडी मी तिचं मला वाटतं की परिचयाचं आहे, मला नंतर त्याला व्हिजिट करायचं आहे, त्याला मार्क फॉर रिव्ह्यू. मग हे सर ह्याचं काय मिनिंग आहे? इथं व्हायलेट कलर सेम दिसतंय पण इथं ग्रीन दिसतं. त्याचा अर्थ आहे की तुम्ही 4 पैकी एक पर्याय निवडलाय आणि मार्क फॉर रिव्ह्यू केलाय, कारण तुम्हाला वाटतंय ते उत्तर आहे पण त्याची खात्री काही नाहीये तुम्हाला. अलग लक्षामध्ये. आता याच्यामध्ये शेवटी एक जाऊन सांगतो जेवढी, जर समजा तुमचा वेळच वाचला, वेळ आहे ना वाचला, तर तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता. ठीक आहे, त्या क्वेश्चनला जाऊ शकता. आणि समजा वेळ तुमचा संपला आणि तुम्हाला कळलंच नाही, ऑटोमॅटिकली लक्षात घ्या तुम्ही जे उत्तर निवडलंय तेच उत्तर तुमचं आहे असं समजलं जातं, तेच उत्तर समजलं जातं. जे तुम्ही आन्सर फॉर मार्क फॉर रिव्ह्यू केलं तेच उत्तर समजलं जातं. त्यामुळे काही घाबरण्यासारखं काही नाही. दुसरी गोष्ट, हा जो वेळ आहे ना हा असं नाही चलत, लक्षात घ्या. 1 मिनिटं 2 मिनिटं 3 मिनिटं असं नाही चालणार. 120 मिनिटापासून उलटा चालत येईल, लक्षात घ्या. 120 मिनिटापासून उलटा चालत येईल. दुसऱ्या याच्यामध्ये फायदा काय लक्षात घ्या की हे मग सर हे पुढच्या प्रश्नावर का जाण्याचा आपल्याला काय फायदा? काहीच फायदा होत नाही, कारण ऑलरेडी आपल्याकडे सेक्शनल पेपर नाही. म्हणजे मराठीचे सलग क्वेश्चन येतात, इंग्लिशचे क्वेश्चन सलग येतात, असा काय प्रकार नाहीये. मग आपल्याला प्रकार कसा आहे की सगळे मिक्स क्वेश्चन्स येतात. आणि दुसरी गोष्ट आहे की तिथे ते काय येतात, तिथं टायमिंग त्यांचं ते सेक्शन नुसार असतं. जसं तुम्ही IBPS जेवढे एक्झाम बघाल लक्षात घ्या, त्यांचं सेक्शनल टायमिंग असतं. सेक्शनल टायमिंगला त्यांना तेवढेच प्रश्न तेवढ्याच वेळेमध्ये सोडवायचे असतात. आपला तसा प्रकार नाहीये. आपल्याला 120 प्रश्न आहेत, 120 मिनिटं आहेत. 120 मिनिटं आपल्याला काय होतील रे, उलटे चलत जातील. 120 119 या पद्धतीने सेकंद येते, त्या पद्धतीने तुम्हाला मायनस चलत जाईल ते. ठीक आहे. ज्यावेळेस आता टाइम संपेल, सगळ्यांचा एकाच वेळेस टाइम संपेल, तेव्हा तुम्ही सबमिट करायचं जरी विसरला तरीही काही घाबरायचं नाही. ऑटोमॅटिकली पेपर सबमिट होतो. ऑटोमॅटिकली पेपर सबमिट होतो. फक्त लक्षात घ्या, आन्सर दिले त्याचे आन्सर धरले जातील आणि हे जे मार्क फॉर आहेत ना त्याचे आन्सर धरले जातील. हे मार्क फॉर रिव्ह्यू याचे आन्सर तर धरलेच जात नाहीत. नॉट विजिटचा प्रश्नच येत नाही, नॉट आन्सरचा प्रश्न येत नाही. ते मार्क फॉर रिव्ह्यू केलं असेल ना, समजा तुम्हाला वाटतं 2 पर्याय नाहीत, एक ह्याच्यातला हाच बरोबर असू शकतो, तर लगेच मार्क करायचं, पुढे जायचं. त्याच्या स्ट्रॅटेजीला कसा वापर करायचा हे आयकॉनचा आता डिटेल्स मध्ये पुढे समजून घेऊ. हे फक्त दाखवायचं होतं तुम्हाला की याच्यामध्ये काय काय असतं, याचं मिनिंग काय असतं. तुम्ही सूचनामध्ये वाचू शकता, पण ते डायरेक्ट तिथं वाचलं थोडं काय होतं, प्रेशर येऊ शकतो. त्याची फक्त पहिल्यांदा मला पूर्णतः समज असणं गरजेचं आहे की हे आयकॉनचे जे काय आयकॉन आहेत सर, हे जे ऑलरेडी 5 आयकॉन आहेत, ह्या 5 आयकॉनचा मिनिंग काय होतो, त्याचा वापर स्ट्रॅटेजीला कसा करायचा, कसे बिल्ड करायचं असते स्ट्रॅटेजी, मॉक टेस्ट द्यायची कशी असते, सगळं काय डिटेल्स मध्ये बघेल. आणि कुठल्या ऑलरेडी चॅप्टर मधले क्वेश्चन अगोदर सोडवायला हवेत, जेणेकरून मी 200 प्रश्न हे 120 मिनिटांमध्ये सोडवू शकतो. डिटेल्स मध्ये बघूया. हे फक्त मला दाखवायचं होतं तुम्हाला. हे ज्याच पद्धतीने आपले पेपर्स आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला IBPS चा पेपर दिसून येईल. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही ऑलरेडी. ठीक आहे. आता मला सगळ्यात सांगायचा मुद्दा जो होता सर, मग आता मला स्ट्रॅटेजी कशी बिल्ड करायची ते बघूया. स्ट्रॅटेजी बिल्ड करण्यासाठी मला काय करावं लागेल? बघा, स्ट्रॅटेजी बिल्ड करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे काय, बघा डिटेल्स मध्ये समजून घेऊ की स्ट्रॅटेजी आपल्याला कशी बिल्ड करायची असते मॉक टेस्टच्या वेळेस. बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, बघा सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट आहे की सर हे विषय का दाखवताय तुम्ही आम्हाला. विषय दाखवण्याचं कारण लक्षात घ्या की बरेच जण वाटतं की तेवढेच मार्क येतील, असं काही नाही होणार. लक्षात घ्या, काही नाही, रिझनिंगचे मार्क कमी जास्त होऊ शकतात. लक्षात घ्या, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे ऑलरेडी अरिथमेटिकचे मार्क कमी जास्त होऊ शकतात. ऍप्टिट्यूड इंटरेस्ट ऍडजस्टमेंटचे मार्क कमी जास्त होऊ शकतात. म्हणजे ऑलरेडी समजा याचं जर समजा आपल्याला वेटेज जर माहित असेल तर सांगून देतो. लक्षात घ्या, हे ऑलरेडी 80 मार्काला विचारलं जातं सरासरी, हे 30 मार्काला विचारलं जातं. लक्षात घ्या, हे ऑलरेडी 30 मार्काला विचारलं जातं, हे ऑलरेडी 15 मार्काला विचारलं जातं, हे 15 मार्काला विचारलं जातं आणि याचे सुद्धा क्वेश्चन्स ऑलरेडी 30 मार्काला येतात. आता सरासरी आपल्याला दिसून येते की सर हे किती झाले, 110, हे झाले 140 झाले, हे 30. लक्षात घ्या, 140 170 आणि हे 170 आणि हे 30 ऑलरेडी 200 क्वेश्चन्स होतात. आता याच्यामध्ये थोडं रेंज कमी जास्त होऊ शकते. काहींना समजा 75 येऊ शकतात, काहींना 80 होऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे 5-10 मार्क प्लस, काहींना समजा 80-85 होऊ शकतात. 5-1 प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतात. लक्षात घ्या, त्याच्यामुळे हे असं अॅक्युरेट येणार नाही. लक्षात घ्या, पण 5-1 प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतं, याची जाणीव असावी. त्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही. लक्षात घ्या, त्याला सोपा आला याला इझी आला असं काही नाही. लक्षात घ्या, त्या पद्धतीने लेवल ठेवली जाते. ओके, ठीक आहे. ओके, आता पुढे बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सर हे तर सिलेबस झालं, याचा सिलेबस झालं सर. ठीक आहे, ऑलरेडी तुम्हाला हे सूचना दिल्या, हे माहिती तुम्हाला की सर आपल्याला वेळ किती आहे, 120 मिनिट आहेत.
सरासरी 36 सेकंद आपल्याला मिळतात. एका प्रश्नाला सरासरी 36 सेकंद मिळतात. 36 सेकंद लावूनच बसायचंय का, असा काय प्रकार नाहीये. ठीक आहे, मग त्याच्यासाठी सर काय केला पाहिजे की कुठला क्रम ठेवू मी जेणेकरून मला 200 प्रश्नापर्यंत पोहोचता असेल आणि 200 प्रश्नापर्यंत पोहोचायचंच का आणि सगळ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचेच, कारण आपल्या निगेटिव्ह मार्किंग नाहीये. मग तो कोणता क्रम ठेवला पाहिजे की जेणेकरून जे एक्झामिनरची सायकोलॉजी ती मी ब्रेक करेल सर, आणि त्यामुळे मला 200 प्रश्नापर्यंत पोहोचता येईल, योग्य कॉन्फिडन्सनी पोहोचता येईल. लक्षात घ्या, कुठेच मला अडचण येणार नाही. तर कुठली स्ट्रॅटेजी बिल्ड करावी हे आपण समजून घेऊ आणि कसा पेपर सोडायला हवा. बघा ऑलरेडी आता तुम्हाला जे काही मीडियम, आता हे जे तुम्हाला सांगितलं होतं नाही काय सर इजी मीडियम हार्ड क्वेश्चन याच पद्धतीने सोडवायचे. तुम्ही सर मला कसं कळणार तेही सांगतो. तुम्हाला कसं कळणार की इझी चॅप्टर कोणते आहेत, हार्ड चॅप्टर कोणते आहेत, मीडियम चॅप्टर कोणते आहेत. 3 स्टेज मध्ये आपल्याला पेपर सोडवायचा. लक्षात घ्या, इझी आणि मीडियम आणि हार्ड. आता पहिली गोष्ट मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की जो आपला काय सिलेबस आहे तो सिलेबस मध्ये तुम्ही कॅटेगरेशन करून ठेवा. तुम्हाला पहिल्यांदा अभ्यासाच्या अगोदर जाणीव पाहिजे होती की मला कुठला चॅप्टर हार्ड जातोय. सर तसं का करायचं होतं तेव्हा तुम्ही सांगत होता, कारण मला जर जाणीव झाली ना कुठला चॅप्टर मला हार्ड आहे, अगोदरच समजलं तर मी काय करणार त्याच्या वर्क करणार आणि मग एक्झाम मध्ये जाणार. बरोबर आहे की नाही. पण आता शेवटच्या टप्प्यात आहे. आता जर सुरुवातीला तुम्ही कॅटेगरेशन केलं असेल तर तुम्हाला आता मॉक्स देऊन तुम्हाला आता कॅटेगरेशन करायचं आहे. घटकांची यादी लिहायची आहे. मला मॉक दिल्यानंतर कोणते घटक मला सोपे वाटत होते पण ते त्यातले क्वेश्चन सुटणार हे तुम्हाला तिथे नोट डाऊन करायचं आहे. हे तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. जर समजा एखाद्या चॅप्टर मधले सर सुटतात मला 4-5 क्वेश्चन, समजा सिटिंग अरेंजमेंट आहे, सिटिंग अरेंजमेंट मध्ये समजा तुम्हाला सर्क्युलर सुटतात, लिनियर सुटतात, पण तुम्हाला स्क्वेअरचे सुटत नाही तर नोट डाऊन करून ठेवा. याचं कारण काय आहे लक्षात घ्या. मॉक टेस्ट मध्ये फक्त प्रश्नपत्रिका सोडवणं नाहीये, मॉक टेस्ट मध्ये मला पूर्णतः अनालिसिस करायचं आहे बेसिकवर की मला काय जमलं सर त्यातलं काय जमलं नाही. आलं लक्षात. त्यामुळे मॉक टेस्ट कुठलीही सोडवणं म्हणजे पूर्णतः चुकीचं आहे. लक्षात घ्या की तुम्हाला तो जो काही सिलेबस आहे तो सिलेबस पूर्णतः कव्हर होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्या टेस्ट सिरीज मध्ये त्याच्यावर क्वेश्चन येणं गरजेचं आहे. जेवढे काय व्हरायटी कन्सेप्टच्या आहे, जेवढे काय क्वेश्चनच्या व्हरायटी त्याच्यामध्ये इन्क्लूड पाहिजे, जेणेकरून तुम्हाला समजेल की हे येत आहे हे येत नाही. कारण क्वेश्चन तसं जर पेपरमध्ये दिसला तर तेव्हा आपला गोंधळ उडू नये. मला माहित पाहिजे, मला जाणीव पाहिजे. जर समजा मी एखाद्या क्वेश्चनवर गेलो ना, मला पहिल्यांदाच मॉक टेस्ट मध्ये जाणीव झाली पाहिजे हा क्वेश्चन माझ्या आवाक्यात आहे का नाही. त्याच्यामुळे हे टेस्ट सिरीज खूप महत्वाचे आहे आणि मॉक टेस्ट हे लिमिटेड सोडून आपण स्वतःचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. विनाकारण कितीही तुम्ही मॉक टेस्ट दिवसभर सोडत बसलं काय उपयोग नाही. त्याचं अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. अनालिसिस केल्याशिवाय त्याचा रिझल्ट तुम्हाला येणार नाही. ओके, मग सांगण्याचा मुद्दा काय की मी सुरुवात कुठून केली पाहिजे, तर मला सोप्यापासून केले पाहिजे. मग सोपं कसं करणार. मग पहिल्यांदा तुम्ही कॅटेगरेशन केलं असेल सिलेबसचं आणि आता तुम्हाला शेवटच्या टप्प्यात मी कॅटेगरेशन केलं असेल, किती झालंय किती राहिलंय काय वाचायचं राहिलंय हे पाहिलं असेल. बरोबर का नाही. मग आता मला शेवटच्या टप्प्यात, आता ज्यांनी केलं नाही त्यांनी काय, ठीक आहे, ज्यांनी केलंच नाही सुरुवातीपासून पण अभ्यास तर केलाय याची मलाही खात्री आहे तुम्हालाही खात्री आहे, अभ्यास पूर्ण जीव तोडून केलाय, पण आता कॅटेगरेशन करा. आता ठीक आहे, तुम्ही मॉक टेस्टच्या अगोदर कॅटेगरेशन करा. कॅटेगरेशन मध्ये 3 विभागामध्ये कॅटेगरेशन करायचं, प्रत्येक विषयाचं करायचं आहे. लक्षात घ्या, प्रत्येक घटकाचं करायचं आहे आणि त्या घटकामधले उपघटकांचं कॅटेगरेशन करायचंय. घटकांचं उपघटकांचं कॅटेगरेशन करणं ही तितकंच महत्वाचं आहे जितकं विषयांचं करणं गरजेचं आहे. ओके, आता या कॅटेगरेशन मध्ये मला क्रम ठरवायचा आहे. आता मॅक्झिमम तर ऑलरेडी क्वेश्चन रिझनिंगचे येणार आहेत, त्याच्यानंतर अरिथमेटिकचे येणार आहेत, जे आपल्या आवाक्यात असू शकतात, कला आवड उपयोजन समायोजन व्यक्तिमत्वाचे क्वेश्चन्स येणार आहेत. बरोबर आहे का. त्याचबरोबर क्रमिक पुस्तकावरचे बी क्वेश्चन तुम्हाला दिसून येतील, जे बेसिक ऑलरेडी पाठ्यपुस्तक आहेत त्याच्यावरती. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला मराठीचे क्वेश्चन दिसून येतात, इंग्रजी दिसून येतात, ते तुम्हाला ग्रामर बेस आणि ओकॅब बेसवर असतील. मग मला आवाका माहित पाहिजे स्वतःचा की मला चांगलं काय जात आहे आणि त्यानुसार या विषयांचा क्रम ठरवायचा आहे, त्यानुसार त्या विषयांतला घटकांचा क्रम ठरवायचा आहे आणि त्या घटकातला मध्ये उपघटकांचा क्रम अगोदर ठरवायचा आहे. कधी मॉक टेस्टच्या अगोदर. आता ज्यांनी अगोदर सुरुवातीला अभ्यास करण्याच्या अगोदर ठरवलं होतं त्यांनी शेवटी हे काम करायचं आहे आणि ज्यांनी सुरुवातीला नाही ठरवलं त्यांनीही शेवटी आता काम करायचं, पण अभ्यास तर केलेला आहे सगळ्यांनीच. मग आता मला मॉक टेस्ट द्यायला चालू करायचं आणि मॉक टेस्ट दिल्यानंतर जो काही मी क्रम ठरवलेला आहे, जो विषयांचा ठरवलेला आहे, ज्यातला घटकांचा ठरवलाय आणि उपघटकांचा व्हिडिओ ठरवलाय, त्याच्यात मी काहीतरी कन्सेप्ट शिकलेलो आहे. मग कुठल्या कन्सेप्टवर मला उदाहरणं जमले नाहीत मॉक टेस्ट मध्ये हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे. एक्झाम मध्ये त्याच कन्सेप्टवर क्वेश्चन आला तर वेळ घालवायचा नाही, हे सगळे बघायचं आहे. मग सर चॅप्टर जो ऑलरेडी हे आहे तर मग सोपे चॅप्टर्स कोणते आहेत, कठीण कुठले आहेत आणि मिडियम कोणते असू शकतात. मी आतापर्यंत 2017 पासून टीचिंग करतोय. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये 2017 बॅचलाही तेव्हाच आपण अनालिसिस केलं होतं की विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स बघून, टेस्ट सिरीज मधला पूर्णतः परफॉर्मन्स बघून आणि आताही 2022चा परफॉर्मन्स बघून आणि आता ही जी काही आपली चॅप्टर वाईज टेस्ट बघितली ह्याच्यातलाही परफॉर्मन्स बघून मी चॅप्टरची एक लिस्ट काढली. त्याच्यामध्ये मला असं दिसून येते
की ते त्यांच्या बेसवर, विद्यार्थ्यांच्या बेसवर, लक्षात घ्या, विद्यार्थ्यांच्या बेसवर ऑलरेडी मी त्याचा क्रम ठरवलाय. ओके. आणि त्यानंतर मलाही वाटते की हा सर हे चॅप्टर मध्ये क्विक मध्ये उदाहरणं सोडू शकतो, मी टाइम वाचू शकतो, तो टाइम मी जिथं मला जास्त वाचनाची गरज आहे, बरोबर आहे. तुम्ही पाहिलं असेल 2022 ला मुलं काय काय म्हणत होते, 2022 ला असं मुलं म्हणत होते की सर क्वेश्चन लेंथी होते, वाचायला जमलं नाही, बरोबर आहे का नाही. का लेंथी जमलं नाही? तुम्ही जर समजा फिगर्स वरचे क्वेश्चन्स आहेत आणि जे क्वेश्चन छोटे छोटे आहेत त्याला जर तुम्ही 36 सेकंदच वेळ देत असाल तर तुमची चूक आहे. तुम्हाला तिथे वेळ वाचवावा लागेल. 36 सेकंद मिळतात, मी पूर्णतः सहमत आहे तुमच्या मताशी की हा सर प्रत्येक प्रश्नाला 36 सेकंद मिळतं, तर विनाकारण मी 36 सेकंद का थांबणार? जर तो क्वेश्चन माझा 20 सेकंदामध्ये होत असेल, 25 सेकंदामध्ये होत असेल, तर मी विनाकारण का 36 सेकंद थांबणार? आपल्याला कसं नाही की 36 सेकंद, हा एक प्रश्न आहे की 36 सेकंदच पाहिजे सर, हा चल 36 सेकंद चालव, असं काही नाहीये. तुम्ही तिथला वेळ वाचवायचा आहे. जे लेंथी क्वेश्चन येणार आहे ते लेंथी क्वेश्चन कुठं दिसून येतील? कल आवड, समाजन व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला लेंथी दिसतील, विधानी निष्कर्ष, विधानिक कारण, कृतीचा कोर्स, याच्यामध्ये तुम्हाला थोडं लेंथी क्वेश्चन दिसून येतील. बरोबर, थोडं वाचायला वेळ लागेल. किंवा सेटिंग अरेंजमेंट मध्ये काही क्वेश्चन तुम्हाला लेंथी दिसून येतील, पझल मध्ये काही क्वेश्चन लेंथी दिसून येतील, तिथं वाचायला वेळ लागेल, थोडं समजून घ्यायला वेळ लागेल, तिथं तो वेळ वाचवायचा, तिथं तो वेळ वाचवलेला तिथं वापर करायचा, बरोबर आहे का नाही. मग आता सर काय क्रम असला पाहिजे, डिटेल्स मध्ये समजून घ्या. कुठले चॅप्टर इझी मोड मध्ये येतात, पूर्णतः विद्यार्थ्यांची जी ऑलरेडी सायकोलॉजी आहे प्रश्नपत्रिका सोडवताना त्यांचा परफॉर्मन्स बघून आपण क्रम ठरवलेला आहे, त्यामुळे हेही तुम्हाला लागू होईल, हेही तुम्हाला लागू होईल 100%. ओके, चालू करूया. सर ह्या 3 टप्प्यामध्ये आपल्याला पेपर सोडायचा आहे. ओके, हे समजलं. पुढे सांगतो, पुढे काय करायचं सर, तर पुढे हे करायचं आहे. पहिल्यांदा रिझनिंग. अरे आता तुम्ही म्हणा सर मला पहिला क्वेश्चनचा मराठीत आला, काही हरकत नाही. काय म्हणे सर मला इंग्रजीचा आला, काही हरकत नाही. काय म्हणतो सर मला मॅथमॅटिक्स आला, तर काय करायचं? मी शोधत बसू? नाही शोधायचं. मला फक्त हे जाणीव करून द्यायची आहे तुम्हाला, हे चॅप्टर सोपं आहेत. हे चॅप्टर मला पहिल्या स्लॉटमध्ये, जे पहिलं स्लॉट सांगतो मी, ते पहिल्या स्लॉटमध्ये मला इझी चॅप्टर्स पाहिजेत. मग ते चॅप्टर्स बघायचे नाहीत. मग आता समजा मी जरी सुरुवातीला रिझनिंग सांगत असेल आणि समजा तुम्हाला मराठीचा सोपा चॅप्टर, तर मराठीचं लगेच सोडायचं, त्याला सोडून लगेच पुढे जायचं. इंग्लिशचा आला सोपा आहे सोडून जायचं, रिझनिंगचा आला सोपा आहे सोडून जायचं. मी सोपे चॅप्टर्स तुम्हाला सांगतोय आणि ते चॅप्टर्सवरचं क्वेश्चन दिसले की सोडवायचे. जे क्वेश्चन समजा हार्ड आहेत ते सांगतो मी, कुठले हार्ड चॅप्टर आहेत, कुठले मीडियम मध्ये, त्यांना कधी सोडायचं हे सांगतोय. पण असं नाही की मी असं म्हणत नाही की हे शोधा तुम्ही ते टेस्ट मध्ये, असं नाही करायचं. पहिल्या राऊंड मध्ये जे काही मी इझी चॅप्टरची नावं सांगतोय, इझी चॅप्टरचा कुठलाही चॅप्टर मधला प्रश्न दिसला की सोडवायचा आहे. मग कोणत्याही विषयाचा असू द्या. मी सुरुवात करतोय रिझनिंग पासून सांगायला चॅप्टरची नावं, मग त्याच्यातला कुठल्याही चॅप्टर मधला क्वेश्चन दिसला काही प्रॉब्लेम नाही, मराठीचाच दिसला तरी लगेच सोडवायचा. मी इझी मधले सगळ्या विषयांची तुम्हाला चॅप्टरची नावं सांगतोय आणि ते चॅप्टर मधला तुम्हाला क्वेश्चन दिसला की लगेच सोडवायचा आहे, त्याला परत यायचं नाही. मी परत एकदा रिपीट करून सांगतो, याचं तुम्हाला जाणीव करून देतो. मी असं म्हणत नाही की याच क्रमाने सोडवा. म्हणजे इनइक्वालिटी सांगितलं सर सुरुवातीला, तुम्ही मी इनइक्वालिटीचा क्वेश्चन शोधत बसलो सर, गेले माझे 2 तास, असं नाही सांगत. हे चॅप्टर जेवढे काही इझी मध्ये सांगेल ते प्रत्येक विषयाचे सांगेल. त्या चॅप्टरवरचा क्वेश्चन दिसला सुरुवातीला दिसू द्या, मग कोणत्याही विषयाचा असू द्या, सोडवायचं आणि पुढे जायचं. क्लिअर आहे? बघा आता बघा, याच्यामध्ये हे मी तुम्हाला अगोदर रिझनिंगचे चॅप्टर सांगतो. आलं, रिझनिंगचे चॅप्टर सांगतो. याच्यामध्ये इनइक्वालिटीचे क्वेश्चन सोडवायचे, लक्षात घ्या. इनइक्वालिटी आपल्या हातातले मार्क आहेत, लक्षात घ्या. मिनिमम 3 क्वेश्चन दिसून येऊ शकतात, मॅक्झिमम 6 क्वेश्चन तुम्हाला दिसून येऊ शकतात. कोडिंग डिकोडिंगच्या बाबतीत बी सेम आहे, लक्षात घ्या. सोपा चॅप्टर आहे. डायरेक्शनच्या बाबतीत सेम आहे. अल्फाबेट आणि नंबर टेस्ट इथंच सोडवायचं, लक्षात घ्या. अल्फाबेट आणि नंबर टेस्ट इथंच सोडवायचंय. पण याच्यामध्ये कोणतं सोडवायचंय सर? अल्फा न्यूमेरिक आलं. अल्फा न्यूमेरिक मध्ये तुम्हाला माहिती का अल्फा न्यूमेरिक मध्ये काय असतं सर? याच्यामध्ये अल्फाबेट्स असतात, बरोबर आहे की नाही? अल्फाबेट बी असतात आणि याच्यामध्ये सर नंबर बी असतात आणि याच्यामध्ये सिम्बॉल्स बी असतात. नंबर बी असतात आणि सिम्बॉल सुद्धा असतात, लक्षात घ्या. हे तुम्हाला सुरुवातीला सोडवायचं. अल्फा न्यूमेरिक सुरुवातीला सोडायचंय आणि अल्फाबेट बी सुरुवातीला सोडायचं. पण ह्याच्यामध्ये जे नंबर सिरीज आहे ना, ते लगेच नाही सोडवायचं. पहिल्या टप्प्यामध्ये हे काम करायचं नाही. 3 टप्प्यामध्ये पेपर सोडवतोय. पहिल्या टप्प्यामध्ये चॅप्टरची लिस्ट देतोय तुम्हाला मी, त्याच्यातला कुठलाही चॅप्टरचा क्वेश्चन सुरुवातीला दिसला की ते सोडवायचा. याच्यामध्ये नंबर सिरीजचा सुरुवातीला क्वेश्चन आता लगेच सोडवायचा नाही, तो वेळ घेतो. आणि सायकोलॉजी असे असते, एक्झामिनरला माहित असतं की त्याला तुम्हाला कुठं अडकवायचं आहे. पण आपल्याला ही सायकोलॉजी पूर्णतः ब्रेक करायची आहे. त्यामुळे हे चॅप्टरची ऑलरेडी नीट लिस्ट पहा. तुम्ही पहा या चॅप्टरमध्ये तुमचा परफॉर्मन्स किती येते. तुमचा चांगला परफॉर्मन्स असेल तर हाच क्रम पाळा, काही प्रॉब्लेम नाही. मग आता असं होऊ शकतं की सुरुवातीला तुम्हाला सिलोजिझम आलं तरी तो सोडवायचा आहे, नंतर आलं सर तरी तो सोडवायचा आहे. फक्त मी तुम्हाला चॅप्टर सांगतोय, ते चॅप्टर मला पहिल्या टप्प्यामध्ये सोडवायचे. त्यांचा क्रम खालीवर होऊ शकतो, हे तुम्हाला जाणीव असावी. ओके, मग सर सिलोजिझम बी सोडवायचा आहे, ऑर्डर रँकिंग सोडवायचा आहे, फिगर्स मध्ये वेळ वाचवा. हे म्हणजे तुम्हाला जे सांगतोय ना पहिला टप्पा,
जो इझी म्हणून समजावून सांगतोय, याच्यामध्ये मला पूर्णतः वेळ वाचवायचा आहे. पूर्णतः वेळ वाचवायचा. किती वेळ द्यायचा आहे सर याला? याला द्यायचं आहे, लक्षात घ्या, 40 ते 45 मिनिटांमध्येच हे सोडवायचं आहे. 40 ते 45 मिनिटांमध्ये सोडवायचं आणि एवढ्यामध्ये हे सोडून होतं, लक्षात घ्या. 40 ते 45 मिनिटांमध्ये. चॅप्टरची संख्या जास्त दिसू शकते कारण सगळ्या चॅप्टरचे क्वेश्चन येतील असं काही नाही, पण हे चॅप्टर तुम्हाला सोपे आहेत आणि तुमचा टाइम वाचवणार आहेत. याला 36 सेकंदाची गरज नाही. यांचे क्वेश्चन सोडवायला 36 सेकंदाची गरज पडत नाही. एक क्वेश्चन 20 ते 25 सेकंदामध्ये उरकू शकतो, चांगल्या पद्धतीने वाचून होऊ शकतो. छोटे छोटे क्वेश्चन्स असतात, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं की सर मग ह्याच्यामध्ये सर तुम्ही इथे सिटिंग अरेंजमेंट बी टाकले, सर पझल बी चांगले, हो टाकले, पण त्याला स्टार केलंय. याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन आल्यानंतर 2 जर क्वेश्चन जर बनले आणि आले तुम्हाला, तर मॅक्झिमम 2 क्वेश्चन येऊ शकतात. एक जर पुन्हा कदाचित 3 क्वेश्चन येऊ शकतो. 3 सिटिंग अरेंजमेंट येऊ शकतात. त्याला तुम्हाला 5-5 मार्काचे ऑलरेडी 5-5-5-5-5 असे 15 क्वेश्चन्स येऊ शकतात. ज्याला सिटिंग अरेंजमेंट 3 आले, ज्याला 2 आले त्याला 10, ज्याला 1 आले त्याला 5च. पण जर तो लेंथी असेल तर तो ह्या टप्प्यात नाही सोडवायचा, म्हणून त्याला स्टार केलंय. छोटा असेल तर लगेच सोडवायचं. पझलचं तसं छोटी असेल पझल तर लगेच सोडवायचं हे तुम्हाला माहित असं, म्हणून ह्याला स्टार केलंय आणि तुम्हाला ते दाखवलंय आहे हे 2 चॅप्टर शेवटी ठेवलेले. ओके. छोटा असेल तर सोडवायचं, नाही तर तुम्हाला दुसऱ्या स्लॉटमध्ये सोडवायचे. पहिल्या स्लॉटमध्ये 40 ते 25 स्लॉटमध्ये लेंथी असेल तर सोडवायला बसायचं नाही. एक्झामिनरला माहित असतं तुम्हाला कुठं अडकवायचं ते, आपण अडकायचं नाही. छोटा असेल सोडवायचं, मोठा असेल तर तुम्हाला दुसऱ्या स्लॉटमध्ये सोडवायचं. पहिला स्लॉट हा 40 ते 45 मिनिटाचा आपल्याला कंप्लीट करायचा आहे. या चॅप्टर मधला कुठलाही क्वेश्चन मला सुरुवातीला दिसला की मी सोडवणार आणि क्विक मध्ये सोडवणार. आता बऱ्याच जणांना समजा प्रॉब्लेम असेल की सर मला इन्युलेक्ट्रिक जमत नाही, कोडिंग डिकोडिंग जमत नाही, अल्फाबेट न्यूमेरिक जमत नाही. एकदम सोपे चॅप्टर आहेत, लक्षात घ्या. जे ऑलरेडी माझ्या बॅचला आहे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की हा सर हे 20 ते 25 सेकंदामध्ये सरळ क्वेश्चन सोडवता येतो. सरळ क्वेश्चन सोडवतोय तो. बघा, ज्यांनी समजा अजूनही अवघड जात असेल तर ते ऑलरेडी 5 नंबरची बॅचची ऑलरेडी मी पूर्णतः फी कमी केली आहे, लक्षात घ्या. जे 1899 तुम्हाला दिसते ते पूर्णतः लक्षात घ्या 1499 वर आणलेली आहे. तुम्ही त्यातले 500 रुपये परत तुम्हाला कमी केलेले आहेत. तर तुम्ही ते परचेस करून तुम्हाला 9 ते 10 दिवसामध्ये ते व्हिडिओ बघू शकता, त्याला स्पीड वाढवून बघू शकता आणि चॅप्टर मधल्या सगळ्या कन्सेप्ट तुम्ही कव्हर करू शकता. ओके. तर आता ते झालं त्याच्या बाबतीमध्ये. तर सगळ्यात महत्वाचं ऑलरेडी हा सर हे तुम्ही सांगितलं, फिगर्स मध्ये सुद्धा 36 सेकंदाची गरज नाही. नॉन व्हर्बल रिझनिंग मध्ये जेवढे काही फिगर्स आहेत, लक्षात घ्या, ते सगळे फिगर्स आपण छान पद्धतीने शिकलेलो आहे. आता हे रिझनिंग मधले हे चॅप्टर्स आहेत, ह्याचा तुमच्याकडे स्क्रीनशॉट असू द्या किंवा लिहून घेतलेला असू द्या. ठीक आहे. खूप महत्वाचे आहेत, याला जास्त वेळ घालवायचा नाही. ठीक आहे. इथला टाइम वाचवायचा आहे. पहिल्या स्लॉट मध्ये असे चॅप्टर्स करतो जो टाइम वाचणार आहे आणि आपण तो टाइम आपण दुसऱ्या स्लॉट मध्ये वापरणार आहोत. त्यामुळे ह्याला टाइम वाचवणारे ऑलरेडी चॅप्टर्स असं म्हणायला काय हरकत नाही. ठीक आहे. हे ऑलरेडी रिझनिंगचे चॅप्टर्स आहेत आणि याच्यामध्ये पुढे नॉन व्हर्बल मध्ये जे मी तुम्हाला सांगितलं फिगर्स वरचे क्वेश्चन्स आहेत, इथे फिगर्स वरचे क्वेश्चन तुम्हाला सांगितले. तर याच्यात सर येतं काय काय हे बघा. फिगर्स मध्ये ऑलरेडी बऱ्याचसा प्रकार पडतो, 13 ऑलरेडी प्रकार पडतात. ठीक आहे. लोक शिकवत नाही तेवढे, पण आपण सगळे ऑलरेडी 13च्या 13 कन्सेप्ट बघितलेत. त्यातल्या मायक्रो कन्सेप्ट बघितले, त्यामुळे ह्याच्यातला एकही मार्क जाता कामा नये. ठीक आहे. किती क्वेश्चन्स येतात त्याचे, किती क्वेश्चन्स येतात सर फिगर्सवर? फिगर्सवर क्वेश्चन्स येऊ शकतात, लक्षात घ्या, मिनिमम 10 आणि मॅक्झिमम 15. 10 ते 15 क्वेश्चन तुम्हाला दिसणारच, लक्षात घ्या, दिसणारच. आणि हे क्वेश्चन तुम्हाला वेळ घालवू शकतात, पण ह्याच्यात वेळ वाचू शकतात कधी, जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही फिगर्स केलेले असतील तर. सगळ्या कन्सेप्ट प्रत्येक चॅप्टर मधले आपण मायक्रो कन्सेप्ट कव्हर केलेले आहेत. त्या कन्सेप्ट जर तुम्ही व्यवस्थित केलेले असतील तर 20 ते 25 सेकंदामध्येच तुम्हाला क्वेश्चन सोडतो, लक्षात घ्या. हातातले मार्क आहेत हे नॉन व्हर्बल मधले, हातातले मार्क आहेत आणि वेळ बी वाचवणार आहेत. खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये मुलांचे मार्क जातात, वेळ बी जातो. एक्झामिनर त्या पद्धतीने आकृती देतो, पण आपल्याला माहिती कसं त्याला क्रॅक करायचं. मी त्या टिक्स आणि तुम्हाला कन्सेप्ट समजावून सांगितले आहेत, त्यामुळे तुम्हाला कुठेही अडचण नाही. नॉन व्हर्बल रिझनिंग 10 ते 15 मार्क खूप महत्वाचे आहेत, खूप महत्वाचा व्हायटल रोल प्ले करतात आपल्या यशामध्ये. ओके. पुढे जाऊया. पुढे सर काय आहे हे क्वांटिटी ॲप्टिट्यूड आहे. क्वांटिटी ॲप्टिट्यूड हे मध्ये इझी मध्येच का सर? हा सर, हे सुद्धा 40 ते 45 मिनिटांमध्ये सोडवायचे चॅप्टरची लिस्ट आहे. तर कोणते सर बघा, याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन इझिली सुटू शकतं, लक्षात घ्या, 20 ते 25 सेकंदामध्ये. अप्रोक्सिमेशन, ज्याला सिम्प्लिफिकेशन जमलं त्याला अप्रोक्सिमेशनला काही प्रॉब्लेम नाही. हा, अप्रोक्सिमेशन मध्ये एक वस्तू मी तुम्हाला सांगू शकतो, ज्याला सिम्प्लिफिकेशन नियम माहिती आहे त्याला काही अडचण येत नाही. याच्यामध्ये आणखी काही चॅप्टरची गरज पडते. त्यातला एक आहे तो रेशो, लक्षात घ्या. रेशो मध्ये तुम्हाला पर्सेंटेज सुद्धा गरजेचं आहे, लक्षात घ्या. पर्सेंटेज सुद्धा जमलं पाहिजे. हे जर जमलं असेल तर हे 2 चॅप्टर जमत असेल तर अप्रोक्सिमेशनला काही प्रॉब्लेम नाही. ज्या पद्धतीने ट्रिक्स सांगितल्या त्या पद्धतीने केलं तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. ओके. आता डीआय मध्ये बी एक लक्षात घ्या, डीआय मध्ये बी लेस कॅल्क्युलेटेड डीआय सोडायच्यात.
फक्त सगळ्या डीआयचा क्वेश्चन दिसला सोडवावे बसला तसं नाही. लेंथी डीआय असेल तर अजिबात सोडवायचे नाही. गाळेल जागाच्या जी काय डीआय असतात ना, जे समजा कॉलम मध्ये गाळेल जागा ते सोडवायच्या, क्यूब मध्ये सोडतात. पर्सेंटेज असतात तर क्यूब मध्ये सोडतात, ते सोडवायचे. लेस कॅल्क्युलेटेड सोडवायच्यात पहिल्या स्लॉट मध्ये, जे 40-45 मिनिटाचा स्लॉट आहे त्याच्यात. क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडून द्यायचा आहे, लक्षात घ्या. सोडून टाकायचं लगेच, लक्षात घ्या. लगेच सोडून द्यायचंय, सोडवायचंय त्याला, अलग लक्षामध्ये. नाही तर सोडून द्यायचं म्हणजे तुम्हाला वाटेल सर ते सोडवायचं नाही. सोडून द्यायचं म्हणजे सोडवायचं निघायचं पुढे, अलग लक्षामध्ये. सोडून द्यायचं नाही म्हणत मी, सोडून द्यायचंय म्हणतोय मी, अलग लक्षामध्ये. तुम्ही म्हणा सोडून द्या म्हणताय सर तुम्ही, सोडून द्यायचंय म्हणजे ऑलरेडी सोडवायचं आणि पुढे जायचंय. ओके, बरं. ह्याच्यामध्ये अरिथमॅटिक बी सोडवायचंय, पण अरिथमॅटिक मध्ये सोपं सोडवायचं, इझी सोडवायचंय. आता बघा अरिथमॅटिकची चॅप्टरची संख्या खूप आहे, खूप चॅप्टरची संख्या आहे. पण अरिथमॅटिक मध्ये एक गोष्ट आहे लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला आवाका कळला पाहिजे, कुठला चॅप्टर खूप चांगला जमतोय, त्या पद्धतीने त्याचा जे क्रम ठरवायचा आहे. मी सुरुवातीला सांगितलं मॉक टेस्टच्या अगोदर आपला क्रम ठरवायचा आहे आणि त्याच्या ऑलरेडी त्यानुसार परफॉर्मन्स होतोय का आपलं पाहायचंय फक्त मॉक टेस्ट मध्ये. अरिथमॅटिकचे चॅप्टर आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला फक्त याच्यातले जे इझी आहेत ना ते सोडवायचे, जे थोडे मला लेंथी जातात, वेळ घेतात, थोडं कॅल्क्युलेटेड वाटतात, ते आपण दुसऱ्या स्लॉट मध्ये सोडूया. फक्त इझी सोडायच्यात, मार्क केलेला आहे, हे खूप महत्वाचं आहे. आता तुम्ही मला सर की अरिथमॅटिक सगळं सोडायचं नाही, जे इझी आहे क्विक मध्ये सोडू शकतो, छोटे छोटे उदाहरणं येतात ते सोडवायचे. जर लेंथी आणि कॅल्क्युलेटेड त्याला आपण दुसऱ्या स्लॉट मध्ये सोडवायचे. क्लिअर आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन सगळं सोडवायचं. हा, डीआय मध्ये परत एकदा तुम्हाला जाणीव करून द्यायचं, हा लेस कॅल्क्युलेटेड सोडायचे, छोटे छोटे सोडायचे. बाकी ही चॅप्टरची लिस्ट आहे जी कंटिन्यू ऍप्टिट्यूड मध्ये आहे, जे ऑलरेडी 40 ते 25 मिनिटांमध्ये पहिला स्लॉट आहे जो माझा इझी, त्याच्यामध्ये सोडून जायचा. ओके, बरं. हे झालं सर पहिल्या स्लॉट मध्ये. सर दुसऱ्या स्लॉट मध्ये अजून काय करायचंय, पण दुसऱ्या स्लॉट कडे जायच्या अगोदर लँग्वेज मध्ये मी समजून घ्या. लँग्वेज मध्ये सर हे लगेच का सोडवायचं, सर इझी सगळं असं का म्हणता तुम्ही, काय हार्ड असू, हो हार्ड असू शकतं, काही प्रॉब्लेम नाही, पण याला आताच उत्तर देऊन आपल्याला टिक करून जायचंय. कारण ऑलरेडी याच्यात काही कॅल्क्युलेशन नाही, याच्यात किती विचार केला तर ऑलरेडी तुम्हाला त्याच्यात म्हणजे काय कुठला ते तर्क लावून उत्तर काढू असा काय प्रकार नाही, सुरुवातीलाच काढू शकता. याच्यात तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरू शकता. तर तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चनचा आन्सर माहित नाही, 3 नंबर 4 नंबर इलिमिनेशन हे नाहीये, ते नाहीये, ते नाहीये, या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. ते इलिमिनेशन मेथड काय तुम्हाला डिटेल्स मध्ये ऑलरेडी टेस्ट सिरीज जॉईन केलं, तुम्हाला डिटेल्स मध्ये समजावून सांगितलं जाऊ शकतं. निगेटिव्ह मार्किंग नाही, मला प्रश्नाचं उत्तर येत नाही, तर मी काय उत्तर दिलं पाहिजे हे बी मला तुम्हाला तिथं सांगितलं जाईल टेस्ट सिरीज मध्ये, त्याची काही अडचण नाहीये. ठीक आहे, तर इलिमिनेशन मेथड मध्ये कसा युज करता येतो, जर सर निगेटिव्ह मार्किंग नाही हे तुम्हाला मी सांगेन, तर इथंच नाही सगळ्यात तुम्हाला चॅप्टर्स मध्ये त्याचा उपयोग करता येतो इलिमिनेशन मेथडचा. परत दुसरं मला ड्युअल मेथड बी सांगेल मी. ड्युअल मेथड म्हणजे एवढे 2 पर्यायाचं उत्तर नाही, तो 2च आहे, तर तेव्हा कुठले ऑलरेडी निकष वापरले पाहिजे, कुठले पॅरामीटर्स वापरले पाहिजे हे मी तुम्हाला सांगेल. आणि कधी कधी असं होतं की मला कोणतंच उत्तर माहित नाही सर, 4ही पर्याय माझ्या परिचयाचे नाहीत, प्रश्नही परिचय नाही, तेव्हाही मी तुम्हाला सांगेल की त्याच्यात बी स्ट्रॅटेजी आहे, उत्तर तर द्यायचं सर, निगेटिव्ह मार्किंग नाही, पण त्याच्यामध्ये कोणतं दिलं पाहिजे हे तुम्हाला तिथे समजावून सांगेल. त्यामुळे त्याचीही काळजी नको. ओके, मराठी लँग्वेजचे सगळेच क्वेश्चन सोडायच्यात, मग याच्यामध्ये तुमची मराठी आणि इंग्रजी असेल लगेच क्वेश्चन सोडायच्यात, ह्याला परत बॅक यायचं नाही, लक्षात घ्या. आणि ह्याला दुसऱ्या टप्प्यामध्येही न्यायचं नाही, सगळे क्वेश्चन इथे सोडवायचे, सगळे 15 मराठीचे आणि 15 इंग्लिशचे, जे थोडेफार 5-10 इकडे तिकडे होऊ शकतात, सगळे इथे क्वेश्चन सोडवायचे. त्याला तुम्ही कॅल्क्युलेशन नाहीये की सर मी वेळ देतो त्याला सोडवतो, असं काही नाही. इथं यालाच पहिल्या स्लॉट मध्ये मला सोडून पुढे जायचं. क्लिअर आहे? ओके, हे तुम्हाला माहित असू द्या. हे लँग्वेज मध्ये इंग्लिश बी आणि मराठी बी इथं सोडवायचे, परत ह्याच्यावर येण्याची गरज नाही पडली पाहिजे. ओके, चला पुढे. आणि जर समजा वाटतं की सर मला जर वाटतं सर याच्यामध्ये 2 पर्यायामध्ये गोंधळ आहे, मी सांगतोय त्याला मार्काचा रिव्ह्यू करायचा, उत्तर तर द्यायचंय, 2 मध्ये कुठलं वाटतं उत्तर द्यायचंय, मार्कवर रिव्ह्यू करायचं आणि पुढे जायचं. जर वेळ मिळाला तर आपण त्या क्वेश्चन लिहून थोडा विचार करूया. ठीक आहे, मग शक्यतो माझा असं तुम्हाला रिकमेंड राहील की सल्ला राहील की सर लगेच सोडवा आणि पुढे जावं. ठीक आहे, चला. हे ऑलरेडी लँग्वेज पहिल्याच ऑलरेडी 40-50 मिनिटं सोडवायचं आहे. जीकेचे सुद्धा क्वेश्चन, जेवढे काही क्वेश्चन लक्षात घ्या सोपे आहेत, लेंथी नाही आहेत सर, लगेच सुटू शकतात, ते लगेच सोडवायचे. यालाही लक्षात घ्या, वेळ घालवायचा नाही, यालाही वेळ घालवायचा नाही, हेही 40-50 मिनिटांमध्ये सोडवायचं. ठीक आहे, 40-50 मिनिटांमध्ये सोडवायचं. मॅक्झिमम याला जास्तीत जास्त तुम्ही जर समजा एक्सटेंड केलं तर 50 मिनिटापर्यंत जाऊ शकताय. आणि लक्षामध्ये त्याच्यापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही, त्याच्यापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही. जीकेचे सुद्धा क्वेश्चन जे इझी आहेत, त्याची लेंथ खूप कमी आहे, लक्षात घ्या, ते क्वेश्चन लगेच सोडवायचे. ज्याला थोडा वेळ वाटतोय त्याची स्ट्रॅटेजी कशी बिल्ड करायची मी तुम्हाला सांगतोय. वेळ वाटतोय, दोन्हीपैकी एक चुकीचं वाटतंय, तर त्याला तुम्ही आन्सर टिक करा आणि खाली ऑलरेडी मार्क फॉर रिव्ह्यू करा आणि परत त्या क्वेश्चन लिहून आपण विचार करू शकतो. ओके, चला पुढे बघा. आता हे ऑलरेडी मीडियम झाला, दुसरा स्लॉट चालू झाला, लक्षात घ्या. हा दुसरा स्लॉट खूप महत्वाचा, हा 1 तासाचा स्लॉट असावा, लक्षात घ्या, 1 तासाचा. मग हे तुम्हाला मिनिटांमध्ये सांगू शकतो मी की 10 मिनिटं. इथं जे मी तुम्हाला सांगितलं ना, इथं बघा 10 मिनिटं ऑलरेडी 50 सेकंद म्हटलं मी तुम्हाला, 50 मिनिटं म्हटलं, याच्यात 10 मिनिटं होतात, याला 1 तास लावायचे नाही. हे ह्याच्यातले 10 मिनिटं आपले वाचतायत, 10 मिनिटं याच्यात ऍड केले तर ऑलरेडी आपल्याला म्हणता येईल की सर हे ऑलरेडी 60 मिनिटं होतात, बरोबर आहे की नाही. 1 तास म्हणजे 60 मिनिटं होतात, तिथं तुम्ही त्याचा वापर करू शकताय. ओके,
जे ऑलरेडी इझी मधला आहे. ओके, आता इझी मध्ये आपण कुठल्या टप्प्यावर आलोत लक्षात घ्या, आपण आलो मीडियमवर, दुसऱ्या टप्प्यावर आलोत. हा दुसरा जो टप्पा आहे ना, हा दुसरा टप्पा 1 तासाचा राहील. हा टप्पा राहील 1 तासाचा, ज्याला आपण 1 तास म्हणू शकतो. 1 तासाचा तिकडचे आपण जे 10 मिनिटं जे वाचवलेत ना पहिल्या स्लॉटमध्ये, त्याचा वापर आपण इथं करू शकतो. ओके, त्यामुळे आपण याला 10 मिनिटं एक्स्ट्रा दिलेत. समजा तिथे समजा 40 ते 50 मिनिटं, इथं ऑलरेडी आपल्याकडे 60 मिनिटं दिले, तिथं आपण 10 मिनिटं एक्स्ट्रा दिले. का दिले त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. बघा, ब्लड रिलेशन इथंच सोडवायचं लक्षात घ्या. जो समजा ब्लड रिलेशनचं जे काही उदाहरण आहे इथं सोडायचं. पहिल्या स्लॉट मध्ये मला सुरुवातीला ब्लड रिलेशन दिसलं, समजा नाही सोडवणार मी त्याला, दुसऱ्या स्लॉट मध्ये सोडवणार, पुढच्या प्रश्नावर मूव्ह होणार. अलग लक्षामध्ये. तसं अल्फाबेट मध्ये नंबर टेस्ट मला सुरुवातीला दिसलं सर, तर मी काय करणार, पहिल्या स्लॉट मध्ये नाही सोडवणार, मी त्याला दुसऱ्या स्लॉट मध्ये सोडवणार, कारण ते तुमचा वेळ घेणार आणि वेळ घेणारे शक्यतो नंबर सिरीज असते. ओके, बघा अनालिटिकल रिझनिंग मध्ये काय काय असतं लक्षात, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन असतं, विधान आणि निष्कर्ष, विधान आणि कारणे असतात, स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट, स्टेटमेंट अँड अजम्पशन्स कथन, आणि याच्यामध्ये कोर्स ऑफ ऍक्शन कृतीचा कोर्स असतो. असा रिझन लक्षात घ्या, कारणे आणि त्याचे उपाय, आणि कॉज ऑफ इफेक्ट, कारणे आणि त्याच्यावरचे परिणाम. आता हे जे आहेत ना लक्षात घ्या, हे थोडं लेंथी राहतं वाचायला, सोपे राहतात. याचे कसे आन्सर द्यायचे असतात, खूप सोपं आहे लक्षात घ्या. 2 ते 3 लेक्चर मध्येच कव्हर होतं पूर्णतः ह्याचा अभ्यास लक्षात घ्या. पण याचे आन्सर कसं द्यायचे ते आपण पाहणार आहोत लक्षात घ्या. खूप सोपं आहे, हातातल्या मार्क आहेत हे पूर्णतः हातातले मार्क आहेत. ओके, फक्त ह्याला दुसऱ्या टप्प्यात का टाकलं सर, याचं कारण आहे की थोडं लेंथी राहतात वाचायला, थोडं लेंथी राहतात वाचायला, वेळ लागतो थोडा आपल्याला वाचायला, त्याच्यामुळे याला आपण दुसऱ्या टप्प्यात टाकले. पहिल्या टप्प्यामध्ये तर मला वेळ वाचवणारे क्वेश्चन्स करायचे होते, बरोबर आहे की नाही, जे मला अप्रोक्सिमेशन्स आहे, इनएक्युरेट आहे, कोडिंग डिकोडिंग आहे, तिथं वेळ वाचतो आपल्याला, 20 ते 25 सेकंदामध्येच क्वेश्चन सुटतात. पण इथं मला वेळ तो इथं वापरायचा आहे, जो ऑलरेडी आता मी सोडवतोय, जो दुसरा स्लॉट जो मीडियम लेवलचा आपण म्हणतोय त्याला. ओके, याच्यामध्ये सोडवायचंय. याच्यामध्ये सुद्धा हातातले मार्क आहेत. मी सांगेल त्या पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केलेला असेल, याचा मी सांगेल त्या पद्धतीने काळजी घेतली तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही, की त्यांनी कितीही हार्ड विचारू द्या, खूप छान पद्धतीने मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. ओके, आता सांगायचा मुद्दा होता की सर अनालिटिक रिझनिंग, सर अजून काय सर याच्यामध्ये रिझनिंग मध्ये अनालिटिक रिझनिंग, हेच सिलोजिझम जे काही अनालिटिक रिझनिंग मध्ये येतं ना, ते पहिल्या स्लॉट मध्ये आपण घेतलेलं आहे. अनालिटिक रिझनिंग मध्ये सिलोजिझम याच्यामध्येच येतं, पण ते ऑलरेडी पहिल्या टप्प्यामध्ये आपण घेतलेलं आहे. आता बघा पुढे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मीडियम लेवलला काय येतं सर, कुठले चॅप्टर्स येतात, अरिथमेटिकचे. तिथे लेस कॅल्क्युलेटेड घेतले होते. कोणते होते लेस कॅल्क्युलेटेड, आपण पाहिलं होतं लक्षात घ्या. लेस कॅल्क्युलेटेड कोणते होते आपण पाहिलं होतं. लेस कॅल्क्युलेटेड हे जे चॅप्टर्स आहेत ना टोटल अरिथमेटिक मध्ये, त्यातले लेस कॅल्क्युलेटेड तुमच्या जोरावर जे तुम्हाला कमी वेळ घेतात आणि छोटे छोटे आहेत ते ऑलरेडी तुम्हाला सोडवायचे आहेत. जे तुम्हाला वाटतं की सर हे चॅप्टर मला थोडा हार्ड जातो, थोडा वेळच घेतो क्वेश्चन सोडवायला, हे मला जाणून आहे लक्षात घ्या, तर तेव्हा तुम्हाला लेट सोडवायचे हे तुम्हाला कळणार आहे. मॉक टेस्ट मध्येच हे तुम्हाला स्ट्रॅटेजी अप्लाय करायची. ओके, मॉक टेस्ट मध्येच कळणार आहे को वेळ घेतो का नाही घेत. ठीक आहे, लक्षात घ्या, किती मॉक टेस्टला मार्क येतात महत्वाचं नाही, पण स्ट्रॅटेजी बिल्ड करायचे. जे वेळ घेतात ते नोट डाऊन करायचं, प्रत्येक टेस्टला त्याला आपल्याला काम करायचंय, त्याच्यावर काम करायचं 9-10 दिवसामध्ये. थोडंफार जे येत नाही, समजा कुठं सनसेट चुकते, कुठे कॅल्क्युलेशन सुटते, कुठं वेळ लागतो ते पाहायचंय, आणि जे ऑलरेडी तसे चॅप्टर्स आपल्याला मागच ठेवायचे. ओके, तर हे चॅप्टर्स आहेत ते जे ऑलरेडी तुम्हाला वेळ घेतात आणि कॅल्क्युलेटेड आहेत, ते आपल्याला मीडियम ही काय जी ऑलरेडी दुसरी स्टेज आहे तिथं सोडवायचे. डीआय तिथं लेस कॅल्क्युलेटेड सोडत होतो, इथं तुम्हाला लेंथी डीआय असतील ते सोडवायचे लक्षात घ्या. याच्यामध्ये रॉंग नंबर सिरीज बी येते लक्षात घ्या, रॉंग नंबर सिरीज बी इथे सोडवायचे, तिथं सोडायचा प्रकार करायचा नाही, तिथं तुम्हाला मिनिंग लागणार नाही, वेळ जाणार लक्षात घ्या. इथे सुद्धा मिसिंग नंबर सिरीज असते लक्षात घ्या, एक नंबर काढलेला असतो ते सिरीज दिलेले असते, ते सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने ह्याच टप्प्यामध्ये सोडायचे. पहिल्या टप्प्यामध्ये ते जे क्वेश्चन सोडवायचे नाही. जर समजा दिसला तुम्हाला सुरुवातीलाच क्वेश्चन, तर पुढच्या क्वेश्चनवर मूव्ह व्हायचंय. याला दुसऱ्या मीडियम लेवलच्या स्टेप मध्ये आपल्याला सोडायच्या. दुसरा टप्पा होता, याच्यामध्ये ही दुसरी स्टेप होती, याच्यामध्ये मला 1 तास घ्यायचा आहे, जे आपण 60 मिनिटं म्हणू शकतो. ओके, तर हे तुम्हाला माहित असू द्या. हे लक्षात घ्या, अरिथमॅटिकचं जे चॅप्टर्स आहे जे कॅल्क्युलेटेड आहे ते इथं सोडायचे, फक्त जाणीव असू द्या तुम्हाला. ठीक आहे, तिकडे सोडीत बसलात तर फसलात, एक्झामिनरला तेच अपेक्षित आहे. मॅक्झिमम विद्यार्थी इथेच फसतात लक्षात घ्या. अरिथमॅटिकचं जे काही चॅप्टर्स आहेत ना, ते चॅप्टर्स इथेच तो सोडवायचा प्रयत्न करतो, 8 करतो, खूप 8 असतो त्याचा. मला 200 पैकी 200 सोडवायचे असं नाही होणार, 200 पैकी 200 सोडायचे आणि अॅक्युरेट सोडवणार असं नाही होणार लक्षात घ्या. महाराष्ट्रात पहिला जरी आला ना, त्यांनी हे 8 करणार नाही, तो थोडा स्मार्ट पद्धतीने जाईल. जो वेळच घेतोय तो क्वेश्चन, तर त्याला मी लगेच का सोडवणार, मी त्याला दुसऱ्या टप्प्यात सोडवणार. पहिल्या स्लॉट मध्ये मला असे चॅप्टर सोडवायचे सर, मला एवढंच कळलं की मला पहिल्या स्लॉट मध्ये असे चॅप्टर सोडवायचे, माझं एक वेळेची बचत करतील सर, आम्हाला तो वेळ वाचवता येईल आणि तोच वेळ मला इकडे वापरता येईल दुसऱ्या टप्प्यामध्ये. आलं का लक्षामध्ये, क्लिअर आहे.
आता बघा याच्यामध्ये मी सर कॅल्क्युलेटेड सोडेल, डीआयचं मी कॅल्क्युलेटेड सोडेल सर. रॉंग नंबर सिरीज, मिसिंग नंबर सिरीज हे खूप महत्वाचं. इथेच सोडवायचं, ते पहिल्या स्लॉटमध्ये सोडवायचं नाही. स्किप करायचं, क्वेश्चन दिसला तर स्किप करायचं, जो आलाच तर क्वेश्चन त्याला स्किप करत चालायचं. ठीक आहे, आता ऑलरेडी तुम्हाला दिसून आले असेल. मग कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्वाचे क्वेश्चन थोडे लेंथी दिसून येतील, लक्षात घ्या. जे ऑलरेडी आपल्या काय होतं ते तुम्हाला आपल्या फोल्डरमध्ये क्वेश्चन दिसतात ते थोडे शॉर्ट दिसतात. आपण ते फक्त बेस फाउंडेशन तयार करण्यासाठी त्याचे क्वेश्चन दिले होते. त्यात बालविकासावरचे क्वेश्चन होते, 11वी-12वी, त्या शिक्षणशास्त्राचे 11वी-12वीचे क्वेश्चन होते, मानसशास्त्र 11वी-12वीचे क्वेश्चन होते, फडके प्रकाशनवरचे क्वेश्चन होते. सरासरी ते 2700 प्लस क्वेश्चन होते. तुमचं आता फाउंडेशन व्यवस्थित क्लिअर झालं असणार, लक्षात घ्या. त्याच्यावरचे जे क्वेश्चन्स लेंथ येतील तिथे 1000 क्वेश्चन तुम्हाला मिळतील. 1000 क्वेश्चन ऍड होतात, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये आता तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी तुमचं आता जे काय थिंकिंग प्रोसेस आहे, थॉट प्रोसेस डेव्हलप झालेले ते क्वेश्चन सोडवले की तुम्हाला इथे सुद्धा लक्षात घ्या हातातले मार्क आहेत. हे लक्षात घ्या 25 ते 30 क्वेश्चन्स येतात त्याला. आणि जर समजा एखाद्याला एक्सटेंड जर झाले ते 35 क्वेश्चन पर्यंत जाऊ शकतात. म्हणजे आपण म्हणतो का सरासरी 30 क्वेश्चन्स तुम्हाला दिसून येतील. अलग लक्षात, हातातले मार्क आहेत त्याचे. ज्यांनी समजा ते ऑलरेडी 89 रुपयाला घेतले होते, लक्षात घ्या, जे क्वेश्चन्स घेतलेले आहेत, जे आपल्याकडे बॅचला नाहीत समजा, जे ऑलरेडी समजा दुसरीकडे आहेत, काही प्रॉब्लेम नाही, स्वतःहून अभ्यास करतात त्यांनी काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी सोडायला असेल ते तुम्हाला 1000 क्वेश्चन्स अजूनही त्यात ऍड होतील, लक्षात घ्या. 1000 क्वेश्चन सोडा, तुमची थॉट प्रोसेस, थिंकिंग प्रोसेस त्या पद्धतीने डेव्हलप झालेली असेल, त्यामुळे याच्यातले क्वेश्चन सोडवायला तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. ओके, तर ऑलरेडी हे आपले 30-35 प्रश्न जे आहेत हे सुद्धा ऑलरेडी आपल्याला इथंच सोडवायचे आहेत 1 तासाच्या ऑलरेडी दुसऱ्या स्टेजमध्ये. पहिल्या स्टेजमध्ये वेळ घालवायचा नाही. हे क्वेश्चन थोडे लेंथी राहतात, वाचायला वेळ घेतात, त्यामुळे थोडं प्रेशर येऊ शकतं वेळ जर आपला तिथं स्पेंड झाला तर, त्यामुळे तिथं वेळ घालवायचा नाही. क्लिअर आहे. आता हे मी आम्हाला दुसऱ्या स्लॉटमध्ये सोडवायचे 60 मिनिटाचे, हे माहित असावं. सर शेवटी काय करायचं आहे बघा, सगळे क्वेश्चन झाले जे ऑलरेडी सगळे संपलं आता सर. कल, आवड, समायोजन संपलं, मराठी इंग्रजी सांगितलं सर तुम्ही, क्वांटिटी ऑप्टिट्यूड मध्ये कॅल्क्युलेटर बी सांगितलं सर काय करायचं, रिझनिंग मध्ये बी कॅल्क्युलेटर ऑलरेडी होते ते आपण ते नंतर घेतलं, बरोबर सर. मग ह्याच्यामध्ये जे सिटिंग अरेंजमेंटचे जे क्वेश्चन्स होते ते दुसऱ्या स्लॉटमध्येच घ्यायचे, जे तुम्हाला लेंथ येते इझी असेल तर तुम्ही सोडायला सांगितले सुरुवातीला. आता समजून घ्या, याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला समजून सांगायचं, जे चॅप्टर्सला समजा तुम्हाला वाटलं की सर हे मला काहीतरी अपरिचितच आहे, काय याचं उत्तर काय द्यावं काय माहित नाही, लक्षात घ्या. काही सर मी कधी वाचलंच नाही, मला पाहण्यातच आलं नाही, असं क्वेश्चन तुम्हाला सापडू शकतो. तर आपल्याला तो दिसून येणार आहे. कशावर दिसून येणार आहे लक्षात घ्या, तो क्वेश्चन दिसून येणार आहे नॉट आन्सर्ड होऊन, नॉट आन्सर्ड रेड कलर मध्ये दिसून येईल. त्या क्वेश्चनला मला काहीतरी टिक करायचं आहे. तर ती स्ट्रॅटर्जी तुम्हाला मी ऑलरेडी टेस्ट सिरीज जॉईन केलेली असेल, किंवा जे विद्यार्थी आपल्या ऑलरेडी 5 बॅच मध्ये असतील तुम्हाला तिथे व्हिडिओ येऊन जाईल आणि तिथे मी तुम्हाला समजावून सांगेल की ते क्वेश्चनचं आन्सर कसं द्यायचं. आन्सर तर द्यायचे, निगेटिव्ह मार्किंग नाहीये, द्यायचे. आता तिथं बघा IBPS जे काही सूचना येतात तसं असं दिलेलं आहे, तुम्हाला उत्तर माहित असेल तर तुम्ही उत्तरांना लक्षात घ्या नोंदवा असं दिलेलं आहे. कारण तिथं IBPS जे एक्झाम इतर घेतात लक्षात घ्या, जे इतर एक्झाम बँकिंगचं घेतात तिथं निगेटिव्ह मार्किंग असते म्हणून तसं टाकलेलं आहे. पण आपल्याला तसं नाही करायचं, ऑलरेडी आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नाही ना, ते जरी म्हणत असेल ना माहित असेल तर उत्तर द्या, आपल्याला उत्तर द्यायचं आहे कारण आपल्याला निगेटिव्ह मार्किंगच नाही. अलग लक्षामध्ये, त्यामुळे याचा फायदा उठवायचा. ते कसं द्यायचं, कुठले निकष आहेत, कुठले पॅरामीटर असतात मी तुम्हाला ते तिथं सांगून देईल. ओके, बरं. दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये की जे समजा आता मार्क फॉर रिव्ह्यू, सर मला वेळच नाही पुरला, मी तर सर आता ऑलरेडी मला वेळच नाही पुरला नंतर बघायला, पण ऑलरेडी 2 पर्याय जे चुकीचे वाटतात ना, 2 योग्य वाटतात ना, त्यातला तुम्ही 2 योग्य वाटतात त्यातलंच कुठलं तरी एक निवडलं असणार आहे. त्याच्यामुळे ते जरी समजा तुम्ही परत नाही आन्सर त्याला केलं तर ते आन्सर समजलं जातं, लक्षात घ्या. जरी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता नाही आलं तर आन्सर समजला जातं. शेवटचा जो स्लॉट आहे लक्षात घ्या, पहिले जे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की सर बघा मॅक्झिमम 50 मिनिटं सांगितले सुरुवातीला, बरोबर. पहिल्या स्लॉट मध्ये 50 मिनिटं सांगितले, दुसऱ्या स्लॉट मध्ये तुम्हाला 1 तास सांगितला, बरोबर आहे की नाही. म्हणजे पहिल्या स्लॉट मध्ये आपल्याला 10 मिनिटं शिल्लक राहिले, दुसऱ्या स्लॉट मध्ये 1 तास. 10 मिनिटांमध्ये मला असे क्वेश्चन सोडायचे जे पहिले तर एकतर नॉट आन्सर्ड आहेत, जे ऑलरेडी मला त्याला काहीतरी निकष लावायचे, ते पॅरामीटर्स मी तुम्हाला छान पद्धतीने सांगेल, त्यामुळे तुम्हाला तिथंही मार्क मिळवण्याची संधी होते जरी तुम्हाला तो क्वेश्चन तुम्हाला समजत नसेल. बघा ऑलरेडी समजा हे समजा 2 पैकी कुठलं ते बरं वाटतं, तिथेही निकष सांगतो मी, ते एकदा रिव्ह्यू करू शकता शेवटच्या 10 मिनिटांमध्ये. ठीक आहे, ऑलरेडी आता लक्षात घ्या की असे काही क्वेश्चन्स असतील, लक्षात घ्या मार्क फॉर रिव्ह्यू, ते क्वेश्चन्स ऑलरेडी असू शकतात. ते सुद्धा क्वेश्चन कसे सोडवायचे त्याला मी तुम्हाला निकष सांगेल. ते पॅरामीटर जर वापरले तुम्हाला तर ऑलरेडी जे मार्कच मिळणार नव्हते ते निश्चित तिथं तुम्हाला मार्क मिळून जातील, लक्षात निश्चित. जर 10 क्वेश्चन्स असतील ना तर मिनिमम तुम्हाला तिथं 7 तरी तुम्ही 7 प्लस तरी तुम्हाला मार्क मिळणारच, जे तुम्हाला मी जी स्ट्रॅटेजी तुम्हाला तिथे सांगेल ते. ठीक आहे, क्लिअर. ऑलरेडी हे तुम्हाला डिटेल्स मध्ये ऑलरेडी तुम्हाला समजून येईल याचं मिनिंग काय, जसं जसं मी सोडवा याचा ऑलरेडी मी तुम्हाला असाच सल्ला देईल की तुम्हाला हे प्रॅक्टिस करत असताना तुम्ही कॉम्प्युटरवर करा, पर्सनल कॉम्प्युटरवर करा, काही प्रॉब्लेम नाही. लॅपटॉपवर करत असाल तरी लॅपटॉपवर माऊस जोडून करा, लॅपटॉपवर जर तुम्ही सराव करत असाल तर माऊस जोडून करा. मॉक टेस्ट अशी करा की 10 क्वेश्चन सोडवलेत नंतर सोडवतो सर, अनलिमिटेड तुमच्याकडे ऑलरेडी अटेम्प्ट्स आहेत नंतर सोडवतो, असं जमणार नाही. तो फिलिंग येऊ द्या. 1 टाइम एकदा बसताय ना
कधीही बसा. समजा ठीक आहे टायमाचा ऍडजस्ट होत नसेल तर तुमच्या सोयीनुसार टायमाला बसा, पण एकदा बसले की त्याला एंडच करा 2 तास. ठीक आहे, 2 तासामध्ये एंड करा. नंतर मी जे निकष सांगणार आहे तुम्हाला, शेवटी चेकलिस्ट येणार आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये मी काही निकष सांगितले, ते निकषनी तुम्हाला त्याचं अनालिसिस करायचं. असं नाही टेस्ट सिरीज सोडवायला सर तुम्ही टेस्ट सिरीज दिलं आणि माझं काम संपलं. माझं काम नाही संपलं. माझं काम तुम्ही पहिली टेस्ट दिल्यानंतर मी तुम्हाला एक चेकलिस्ट देईन, त्या चेकलिस्ट प्रमाणे तुम्हाला ते स्वतःचं अनालिसिस करायचं आहे, ते तुम्हाला ठेवायचं आहे. मी तुम्हाला एक पीडीएफ सेंड करणार आहे, छोटे पीडीएफ एकाच पेजमध्ये, त्याचे निकष आहेत ते फक्त क्लिक करायचं, जे सांगितलं त्या पद्धतीने नोंदवायचं आहे. मग तुमची प्रोग्रेस कशी इम्प्रूव्ह होते तुम्हाला कळेल. हे चॅप्टरची लिस्ट मी ज्या पद्धतीने सांगितलंय ते चॅप्टर फक्त लक्षात घ्या. जे मीडियम लेवलचे जे चॅप्टर आहेत ते चॅप्टरचा क्वेश्चन दिसला तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मला त्याला सोडवायचं नाही, त्याला दुसऱ्याच टप्प्यामध्ये सोडवायचं आहे, ह्याची फक्त जाणीव असू द्या. कारण एक्झामिनर तिथं तुम्हाला ट्रॅप टाकणार म्हणजे टाकणार. एक्झामिनरला माहित असतं विद्यार्थ्याला कुठं अडकवायचं आहे, कारण त्याला 200 प्रश्नापर्यंत तुम्हाला पोहोचवायचंच नाही. 200 प्रश्नापर्यंत पोहोचलं तर तुमचा स्कोर येऊ शकतो, ह्याची त्याला जाणीव आहे. तो तुम्हाला अडकवणार, तुम्हाला त्याच प्रश्नामध्ये अडकवणार. सोपे प्रश्न पुढे असू शकतात, त्याचे उत्तर देता येणार नाही तुम्हाला आणि तोटा होईल. मग आपल्याला असंच म्हणावं लागेल, पुढे सोपे प्रश्न होते पण मी पोहोचलेच नाही, प्रश्न पाहताही आला नाही, मी फक्त टिक करत गेले, असं व्हायची वेळ येऊ नये. त्यामुळे योग्य स्ट्रॅटेजी बिल्ड करायची असेल तर लक्षात घ्या, टेस्ट सिरीज जॉईन करा. कुणाची करा, आपलीच करा असं नाही, कुठलीही टेस्ट सिरीज जॉईन करा. पण टेस्ट सिरीज जॉईन केल्यानंतर जी काही माझी पीडीएफ आहे त्या पीडीएफ नुसार प्रत्येक टेस्ट अनालिसिस करा. मिनिमम टेस्ट सोडवा, पण स्ट्रॅटेजी बिल्ड करा. आपले स्ट्रॉंग पॉईंट कुठले आहेत, आपले वीक पॉईंट कोणते हे कळलं पाहिजे. एक्झामच्या अगोदर मला समजलं पाहिजे, आदल्या दिवशी तरी, आणि एक्झाम मध्ये त्याला अप्लाय करायचं आहे. असं डायरेक्ट नाहीये, डायरेक्ट एक्झाम घेतला आणि बसला असं काही नाही. बरेच मुलं अभ्यास करतात आणि शेवटी डायरेक्ट एक्झामला जातात आणि थोडी भांबेरी उडते. माऊस चालवायची प्रॅक्टिस नसते, स्क्रीनची प्रॅक्टिस नसते, त्यामुळे थोडी अडचण निर्माण होते. ती अडचण होऊ नये त्यामुळे योग्य स्ट्रॅटेजी बिल्ड केली पाहिजे. लक्षात घ्या, स्वप्न पूर्ण व्हायला थोडासा अवकाश आहे, लक्षात घ्या, असा लक्षात ठेवा. त्यामुळे याच्यामध्ये वेगळे काहीतरी नाटक करायचा प्रकार करू नका, की नाही सर मी डायरेक्टच सोडणार, मी नाही सर मॉक देणार, अशी गोष्टी करू नका. मॉक दिल्यानंतर जे पीडीएफ देतोय त्याच्यामधल्या जे ऑलरेडी मी चेकलिस्ट देतोय व्यवस्थित चेक करा. जे पॅरामीटर्स आहेत त्यानुसार अनालिसिस करा. 2 तासात पेपर सोडाल तर ठीक आहे, 15-20 मिनिटं स्वतःला वेळ द्या. काय चुकतंय, कुठं चुकतंय, ड्युअल क्वेश्चन चुकले का, सर मार्क फॉर रिव्ह्यू मध्ये जे तुम्ही निकष सांगितले त्यानुसार मला उत्तर देता आलेत का, हा तुमचं कॉन्फिडन्स बिल्ड करेल. जे पहिल्या टप्प्यामध्ये जे चॅप्टर्स आहेत तुमचा वेळ कमी घेतात, लक्षात घ्या, ते चॅप्टरमध्ये वेळ कमी घेतात, त्याच्या क्वेश्चनची संख्या जास्त आहे. मग तुम्ही म्हणाल सर आयबीपीएस मध्ये तो प्रश्न सोडवायला वेळच मिळत नाही असं म्हणतात, कारण ते ह्या मार्कामध्ये ह्या प्रश्नामध्ये अडतात. जे मीडियम लेवलला मी क्वेश्चन सांगितलेत ना, मीडियम लेवलला जेवढे चॅप्टर सांगितले त्याच्यामध्ये ते गुंततात, हिच्यामध्ये गुंततात. लक्षात घ्या, मीडियम लेवलमध्ये ते गुंतले जातात, त्यामुळे प्रॉब्लेम येतो आणि ही अडचण त्यांना तयार होते. लक्षात घ्या, हे जे आहेत ना लेंथी, याच्यामध्ये गुंततात, वाचायला वेळ जातो, समजत नाही लवकर क्वेश्चन्स आणि त्याच्यामध्ये त्यांचा वेळ जातो. त्यामुळे सोपे सोपे प्रश्न सुद्धा सोडवायला वेळ मिळत नाही. परीक्षेचे रचना त्याच पद्धतीने केलं असतं. सायकोलॉजी समजून घेतली असते विद्यार्थ्याला कुठं फसवायचं, विद्यार्थ्याला फसवायचं म्हणजे अडकवायचं कुठं, त्याचा वेळ गेला पाहिजे, ते त्या पद्धती. पण आपण स्मार्ट पद्धतीने अभ्यास केला असेल तर स्मार्ट पद्धतीनेच आपण टेस्ट सिरीज सुद्धा सोडवावी, मॉक टेस्ट सोडवावी, जेणेकरून आपल्याला फायनल पेपरला काही अडचण येणार नाही. क्लिअर आहे. याच्यामध्ये सांगण्याचा मुद्दा आणखी एक होता, लक्षात घ्या. याच्यामध्ये बघा, ज्यांनी ऑलरेडी हे घेतलं होतं, ज्यांनी ऑलरेडी सांगण्याचा मुद्दा किंवा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो की सर ही जी स्ट्रॅटेजी तुम्ही सांगताय ते ऑलरेडी मला कळलं की मॉक टेस्ट मध्ये काय करायचंय, कुठल्या चॅप्टरचा क्रम ठेवायचा आहे. हा, जे चॅप्टरचा आला की सोडायचं. आता उदाहरणार्थ ते मी अजून तुम्हाला थोड्या डिटेल्स मध्ये समजावून सांगतो. असं समजलं, समजा सर मी चॅप्टर शोधत बसतो काय इनइक्वालिटी कोडिंग, असं नाही सांगितलं मी. हे जे काय मी तुम्हाला पहिल्या स्लॉट मध्ये जे इझी मध्ये चॅप्टर सांगतात ना, त्या चॅप्टरवरचे तुम्हाला जे क्वेश्चन दिसते की लगेच सोडवायचे असं सांगितलेलं आहे. मग तो कोणताही चॅप्टर असू द्या. ह्या मीडियम मधल्या चॅप्टरची लिस्ट सांगितली तुम्हाला, ती तेव्हाच सोडवायच्यात. त्याचा चॅप्टर मीडियम मधला जर चॅप्टर अगोदर दिसला तर नाही सोडणार, मी स्किप करून पुढे जाणार आहे. बरं, दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला सांगायची होती, ते ऐकून आहे त्याचं तर तुम्हाला मिनिंग मी सांगितलंच, पण सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये बघा, ह्याच्यामधले जे क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये 1000 क्वेश्चन्स येतील. ज्यांनी सगळ्यांनी सगळे क्वेश्चन सोडवले असतील त्यात 1000 क्वेश्चन ऍड होतील, जे तुम्हाला अजूनही 30 मार्क मिळवण्यासाठी चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. लक्षात घ्या, 30 मार्काची तयारी चांगल्या पद्धतीने होऊ शकते, याच्यामध्ये समजून घ्या. हे परत ज्ञानावर बेस्ड क्वेश्चन नाही आहेत, ऍप्लिकेशन लेवलचे क्वेश्चन येतात, हे लक्षात घ्या. तुम्हाला माहित असं, बरेच जण ह्याचे उपपत्तीची कुणाची ह्याची त्याची पाठ करत बसलेले आहेत. मी याच्या अगोदर तुम्हाला जाणीव करून दिली होती. 2017चा पेपर झालाय, 2022चा पेपर झालाय, बऱ्याच जणांना याची अजून चला समजच आलेली नाहीये. बरोबर आहे नाही? हे ऑलरेडी ऍप्लिकेशन लेवलचे क्वेश्चन्स असतात, त्याचे ऑलरेडी तुम्ही सराव केला असेल. राहिलेले 1000 क्वेश्चन तुम्ही सोडू शकता. ज्यांनी ऑलरेडी परचेस केले ते परचेस करू शकता 89 रुपयामध्ये. ठीक आहे, ऑलरेडी ते क्वेश्चन तिथे सराव होऊन जाईल. ठीक आहे, बाकी ऑलरेडी टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा तुम्ही टेस्ट सिरीज ऑलरेडी तुम्हाला 149 रुपयाला मिळून जाईल. ती ऑलरेडी तुम्ही आपल्या प्ले स्टोरला जाऊन, लक्षात घ्या, गुगल प्ले स्टोर असून की ऍप स्टोरला जाऊन तुम्ही आपल्या ऍप डाउनलोड करू शकता. महाराष्ट्र टीचर अकॅडमी. काय अडचण असेल तर या नंबरला कॉल करू शकता
आणि माझ्याकडून तुम्ही गायडन्स घेऊ शकता. कुठल्याही बॅचेसला असू द्या, कुठल्याही क्लासेसला असू द्या, काही अडचण असेल तर मला तुम्ही कॉल करून तुमचे काही शंका असतील, अडचणी असेल तर माझ्याकडे दूर करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. मला तुमच्या यश महत्वाचं आहे, त्यामुळे तुम्ही कुणीकडे गायडन्स घेताय हे महत्वाचं नाही. ओके, काही अडचण असेल तर माझ्याकडून तुम्ही सहकार्य घेऊ शकता आणि मार्गदर्शन घेऊ शकता. ओके, हे तुम्हाला सांगायचं होतं. तर ऑलरेडी स्ट्रॅटेजी बिल्ड करण्यासाठी हे गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही 160 प्लस जाऊ शकता. लक्षात घ्या, या पद्धतीने चॅप्टरची लिस्ट सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने नोट डाऊन करा, आपले वीक पॉईंट स्ट्रॉंग पॉईंट बघा आणि निश्चित तुम्ही 160 प्लस मध्ये जायला तुम्हाला ह्याच्यातून मदत होईल. ठीक आहे, 200 प्रश्नापर्यंत 100% पोहोचाल. जे प्रश्न येत नाही, जे रिव्ह्यू मध्ये पडतात, त्या प्रश्नांना कसं फेस करायचं हे मी तुम्हाला तिथे सांगून देईन. ओके, चला थांबतो मी इथं. काळजी घ्या आणि अपेक्षा करतो की चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला असेल तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला फळ मिळेल. मॉक टेस्ट कुणाचीही द्या, पण मॉक टेस्टला आपल्या स्ट्रॅटेजी या पद्धतीने बिल्ड करायची आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, थांबतो मी इथं. काळजी घ्या, भेटू पुन्हा. जय हिंद.